श्रावण महिन्यात ज्ञानेश्वरीतील ओव्या ऐकायला मिळाव्यात, त्यातील भावार्थ समजून घेऊन त्या आचरणात आणाव्यात आणि जीवन आनंदी व्हावे. आणि यासाठीच आज या वेबिनार मध्ये एक तरी ओवी अनुभवावी ज्ञानदेवांची या विषयावर निरूपण करणार आहेत संत साहित्य अभ्यासक व आपल्या शाखेच्या सदस्य प्राध्यापक संध्या विलास शहापुरे मॅडम. त्यांचा थोडक्यात परिचय करून देतील आपल्या शाखेच्या सदस्या ज्योत्स्ना सावे मॅडम. सर्वांना सस्नेह नमस्कार. आजचा विषय आहे एक तरी ओवी अनुभवावी ज्ञानेश्वरांची आणि निरूपणकार आहेत माननीय प्राध्यापक संध्या विलास शहापुरे, संत साहित्य अभ्यासक व निवृत्त मराठी विभाग प्रमुख PL शॉप महाविद्यालय चिंचणी. त्यांचा अल्पसा परिचय. श्रावणासारख्या पवित्र महिन्यात संध्या मॅडम कडून त्याची गोडी चाखायला आम्हाला नक्कीच आवडेल आणि आजच्या पिढीला हे नक्कीच मार्गदर्शक ठरेल. मी मॅडमना विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद. नमस्कार. आज कोकण मराठी साहित्य परिषद बोईसर तारापूर शाखा यांच्याकडून आयोजित केलेल्या वेबिनार मध्ये मी सगळ्या श्रोते, दर्शक, प्रेक्षक, अनेक नामाभिधानं देते, यांचा मी आभारी आहे खरं तर पहिल्या की तुम्ही सगळे उपस्थित आहात. पहिलीच वेळ आहे माझी की कोणीही समोर नसताना बोलण्याची. आज सगळ्यात असं कधीच व्याख्यान मी दिलेलं नाहीये, तर तुम्ही सगळे सांभाळून घ्याल. कारण आज मी या अर्थानं मी एक विद्यार्थी आहे. म्हणजे विद्यार्थी तर कायमच असतात सगळे, पण तरी सुद्धा. आणि माझे गुरु आज शशिकांत आणि हे दोघ जण आहेत, तर त्यांना धन्यवाद. कोकण मराठी साहित्य परिषद बोईसर तारापूर शाखेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मी आभार. पण आता अधिक न बोलता मला असं वाटतं की मी निरूपण म्हणत नाही त्याला, मला संवाद साधायचा आहे तुमच्याशी. निरूपणाची खूप मोठं स्थान आहे, त्यासाठी काही माझी पात्रता नाहीये, पण मला जी काही संधी मिळाली शिकवण्याची आणि त्या कारणानं मला ज्ञानेश्वरीचा अभ्यास करता आला आणि त्यातूनच मला काही नवीन नवीन उलगडत गेलं. त्याच्या अनुषंगानं मी तुमच्या समोर आज ज्ञानदेवांच्या ओवीचा कसा अनुभव घ्यायचा हे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मला असं वाटतं की आधी सुरुवातीला आपण ही ओवीच पहिली घ्यावी. नामदेवांची ओवी आहे जी की ज्ञानेश्वरांची काय महिमा आहे की ज्ञानेश्वरी आपण अनुभवावी, यासाठी ते ओवीमध्ये म्हणतात की ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेणे निगमवल्ली प्रकट केली. प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. जसं ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, योगी पुरुष आहेत ते, आणि त्यांची माऊली, माऊली आपण कुणाला म्हणतो? गुरुच. माऊली म्हणजेच गुरु. आणि हे गुरुपद दिले आणि माऊलीमध्ये वात्सल्य आहे, वात्सल्य धाक आहे, सगळेच आहेत. आणि हे सगळे त्या लहानग्या मुलामध्ये होते आणि नामदेवांसारखा मोठा संत त्यांना माऊली म्हणतोय. काय आहे या ज्ञानेश्वरीत? गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, की गीतेला, गीते रूपी जी काही सोनं आहे, सुवर्ण आहे, त्याचा मी एक अलंकार घडवलाय. आपल्याला सगळ्यांच माहितीये सोन्याची चीप असली तर आपण ती पाहू शकतो, पण तिचा अनुभव नाही घेऊ शकत, तिचा आस्वाद नाही घेऊ शकत. कदाचित आपल्याला ती दुर्मिळ असू शकते म्हणून नाही घेऊ शकत. तसं संस्कृत भाषेचा त्या काळी निर्माण झालेला तो प्रश्न होता. आपण पुढे त्याच्यात मी बोलेनच अनुषंगानं. पण त्यामुळे अलंकार चढल्यावर, त्याचा अलंकार घडवल्यावर मात्र त्याची एक वेगळं रूप त्याला प्राप्त झालं.
जी ज्ञानेश्वरीच्या रूपानं आपल्या समोर मी ठेवतो आहे, असं ज्ञानेश्वर म्हणतात. नामदेव ज्ञानेश्वरांनी म्हटले, पण नामदेवांनी त्याला ती हे दिली, उपमा दिली. आणि त्यामुळे ब्रह्मानंद लहरी प्रकट केली. अध्यात्म विद्येचे लाविलेसे रोप चैतन्याचा दीप उजळला. हे अध्यात्माचं रोप लावलंय. अध्यात्म म्हणजे काय? आज जो माझा विषय आहे त्याच्या दृष्टिकोनातून अध्यात्म म्हणजे आत्मज्ञान. बाकी मी बोलणार नाहीये. आपण ते विषय जरा बाजूला टाकू आणि माझा जो आजचा अभ्यास विषय त्याच्यावर बोलणार आहे. 56 भाषेचा केला असे गौरव. मला फार शब्द आवडतो. आपण 56 भाषा, अरे काय 56 माणसं बघितली असं आपण म्हणतो, किंवा 56 भोग परमेश्वराला चढवले असं आपण म्हणतो. तसा 56 आहे. 56 म्हणजे 1 2 3 4 असा अर्थ नव्हे, तर अनेक अनेक भाषेचा केला असे, भाषेचा केला असे गौरव. त्या 56 भाषांमधून या भाषेचा मी गौरव करतो आहे. भवार्णवी नभाव उभारली म्हणजे त्यांनी केलेला आहे. आणि भवार्णवामध्ये ही मी नाव, जे काही महासागर आहे भवरूपी हा, त्याच्यामध्ये तरुण जाण्यासाठी मी ही म्हणजे ज्ञानेश्वराच्या रूपानं, ज्ञानेश्वरीच्या रूपानं ही नाव उभारली गेली आहे. आणि तुम्हाला सगळ्यांसाठी जसं इथे बोलतायत नामदेव, तसंच माझंही ते मत आहे की श्रवणाचे मिशे वैसावे येऊन. तुम्ही ऐकण्यासाठी या, बघण्यासाठी नको आज, तर ऐकण्यासाठी या. साम्राज्य भुवनी सुखी नांदे. आणि काही काळ जो आपला संवाद साधला जाणार आहे त्या काळामध्ये या संपूर्ण सभोवतालच्या वातावरणामध्ये सुख नांदू दे, एवढं मी पण अपेक्षा करते. आणि म्हणून नामदेव म्हणतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. आणि त्यांचं हे म्हणणं मान्य करून आपण त्याचा अनुभव कसा घ्यायचा हे मी काही ओव्यांच्या माध्यमातून तुमच्या समोर ठेवणार आहे. वास्तविक पाहता दुसरा प्रश्न एक निर्माण होतो की आज आपण या नव्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये, अत्यंत प्रगत अशा विज्ञान युगामध्ये एक सामान्य एक मनामध्ये विचार येतो की ज्ञानेश्वरीची ओवी किंवा ज्ञानेश्वरी पुन्हा वळून बघण्याचे काय कारण असावं, असा जो प्रश्न आहे त्याचं कारण असं की एकूणच समाजामध्ये म्हणजे या ज्ञानेश्वरीचा अभ्यास हा अनेक अंगानं करता येतो. आध्यात्मिक अंगानं किंवा तत्वज्ञानाच्या अंगानं किंवा साहित्याच्या वेगवेगळ्या अभ्यासाच्या माध्यमातून आपल्याला तो करता येतो. पण त्याकडे किंवा भक्ती मार्ग जो त्यांनी सांगितलाय त्या मार्गानं अनेक आहे. तर हे जरा मी बाजूला ठेवणार आहे. आणि ज्याप्रमाणे या सगळ्याची यादी केली जाते, म्हणजे साखळेकृत हे मी बघितलं जेव्हा, तेव्हा त्या साखळेकर महाराज असे म्हणतात की याच्यामध्ये जे समाजनीती शास्त्र आहे तेही तितकंच महत्वाचं आहे. आणि ते मला खूप भावलं. आणि ते भावण्याचं कारण असं की मला विद्यापीठानं संधी दिली पालघरला MA साठी ज्ञानेश्वरी शिकवण्याची. आणि मला तिथून विचारण्यात आली की तुम्ही संत साहित्यावर शिकवाल का, कारण संत साहित्य शिकवायलाच कोणी तयार नव्हतं. मी म्हटलं ठीक आहे, माझा काही अभ्यास नाहीये पण मी शिकवेन. आणि गेले 95 पासून, म्हणजे 1995 पासून मी त्या अभ्यासाला एक वेगळ्या पद्धतीने सुरुवात केली. हा अभ्यास विषयच असा होता की तत्कालीन समाज म्हणजे कालखंडाचा अभ्यास म्हणून तो विषय असतो की कालखंडाचा अभ्यास एखाद्या साहित्य कलाकृतीच्या माध्यमातून करायचा. म्हणजे साहित्य कलाकृती वाचायची आणि त्या काळी काय समाज परिस्थिती होती, कशी भाषा होती, कसे रीतिरिवाज होते हे अभ्यासायचं. असा तो अभ्यास विषय होता. आणि मग मला त्याच्यात गोडी लागली आणि अनेक संत साहित्यांच्या कलाकृतींच्या माध्यमातून मी तो अभ्यास सुरू केला. अर्थात ज्ञानेश्वरीच्या तर प्रत्येक ओवीमध्ये तुम्हाला हे समाज नीतिशास्त्र आढळेल, जे साखळेकर महाराजांनी म्हटलेलं आहे. तसं मी समाज नीतिशास्त्र म्हणून हा विषय अभ्यासण्याचं आज जे आपण घेतलेलं आहे, माझं संवाद साधण्याचं माध्यम, ते मी समाज नीतिशास्त्र म्हणून तुमच्या समोर 4-5 ओव्या अभ्यास होणार आहे किंवा मी अभ्यासलेले आहे ते अनुभव माझे मी ठेवणार आहे. आता हे समाज नीतिशास्त्र आजच आपण लक्षात घेण्याचं कारण काय, तर मला नेहमी एक जाणवतं की समाजामध्ये प्रत्येक काळी म्हणजे सातत्यानं 3 प्रवृत्तीची लोक राहत असतात. पहिले म्हणजे सामान्य लोक, एक सामान्य विचाराने जाणार.
हे कधी दिसतात आणि आपल्याला ठळकपणे कधी लोक ही दिसून येतात तर ज्या वेळेस एखादी काही आपत्ती येते राष्ट्रावर, आता तर आपल्या अखंड देश जगावर आपत्ती आहे, आणि अशा काळी आपल्याला ही ठळक समाजातली ठळक माणसं प्रवृत्तीची दिसून येतात. पहिला असते प्रवृत्ती ती म्हणजे सामान्य माणसांची, ती या आपत्तीला दैवी आपत्ती आहे आधी तर घाबरून जातात, हतबुद्ध होतात, काय करू काय नको असं त्यांना काही कळत नाही, कोणी मार्गदर्शक भेटतंय का हे याचा विचार करत असतात, काही उपाय शोधतात, पण त्यांना समजत नसतं आपण काय करावं ते, आणि मग कुणीही सांगेल ते सगळंच ते स्वीकारत जातात. हो असं करायचं का, मग तसं कर. जसं आता आपण गमतीनं म्हणते की कोविडच्या अनुषंगानं आपण जो सांगेल ते औषध घेतोय, इतके काढे पितोय, कोणी कोणी म्हणतात आम्ही 4-4 काढे पितो वगैरे, अनेक गोष्टी करतात. सगळं एक शास्त्र म्हणून केलेलं वेगळं आणि कुणीतरी सांगून आम्ही कुठलंही स्वीकारणं हा वेगळा. ती सामान्यांची एक पद्धत असते. आपण प्रत्येक कॅटेगरीमध्ये आपण स्वतःलाच तपासून बघूया की मी कुठल्या वर्गामध्ये आहे. दुसरी जी प्रतिक्रिया असते म्हणजे एका वर्गाची, तो वर्ग असतो एक धाडस असलेला, एक नवीन काहीतरी करण्याचं धाडस असलेला, आणि तो धाडसी किंबहुना विचार करणारा माणूस, अभ्यासलेला काही माणूस, तो म्हणतो की नाही नाही हे जे मला करायचंय ना हे या विरुद्ध आपल्याला केलं पाहिजे, यासाठी आपण असा लढा दिला पाहिजे, आणि तो हे सांगण्याचा प्रयत्न करतो लोकांना की अरे असं असं करा, हे करा, मी अभ्यासलंय, मला माहिती आहे. पण त्याच्याबरोबर माणसं नाही जाऊ शकत, कारण त्याची कदाचित भाषा कळत नसते, त्याचं सांगणं अवघड वाटत असतं, किंबहुना त्यांनी सांगितलेले उपाय अवघड वाटत असतात. अशी लोक आपल्याला आत्ता स्तरामध्ये दिसत आहेत समाजाच्या, की त्यांचं ते करतायत खूप पण त्यांचं ऐकत नाहीत लोक. मग ते काही काळ प्रयत्न करतात, जसं सामान्य माणसं सगळ्यांचंच ऐकतात आणि प्रवाहामध्ये वाद जातात की जाऊ दे आता दैवगती आहे, काय होईल तर होईल माझं, नाहीतर भलं होईल नाहीतर वाईट होईल, काय होईल. दुसरा जो प्रवाह असतो त्या माणसाची अशी वृत्ती होते की माझ्याबरोबर कोण येत नाही, ठीक आहे माझाच मी आता पोहतो उलट दिशेनं प्रवाहाच्या, पण समोर कोणी नसल्यामुळे त्याला मार्ग नक्की चांगला तयार होत नाही इतरांसाठी पण, आणि मग तो पण शेवटी कालांतरानं ठीक आहे आपणही त्यांच्यातच सामील होऊया सामान्य माणसांमध्ये म्हणजे सामील होतो. आणि तिसरा प्रवाह जो असतो तो असतो बंडखोरांचा. ते नवीन मार्ग तर सांगतातच, पण तो सांगताना मोठी समाज व्यवस्था बरोबर घेतात. ती बंडखोर प्रवृत्ती आपल्याला ज्ञानेश्वरांमध्ये पहिल्यांदा दिसून आली, आणि मग ते ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, आणि त्यांच्याबरोबर प्रचंड मोठा संत मेळा तयार झाला, वारकरी संप्रदाय तयार झाला, भागवत धर्माचा झेंडा उभारला गेला, आणि एक विचार त्यांनी दिला. आता हा नवीन विचार होता का, ते तर म्हणतात की भाष्यकारा ते वाट बसतो, असं करत करत त्यांनी अनेक ग्रंथात जे अभ्यासले, उपनिषद अभ्यासली होती, अरण्यक अभ्यासली होती, वेद अभ्यासलेले होते, पण तरी सुद्धा त्यांनी गीता यासाठी हे घेतली निरूपणासाठी, आणि त्याच्यावर भाष्य केलं, टीका केली, त्याचा अर्थ लोकांना तत्कालीन समाजातला सोपा असा उलगडून दाखवला. तो सोपा केला म्हणजे काय, बंडखोरी पहिली केली म्हणजे कोणती केली, तर प्रथम त्यांनी केलं ते म्हणजे मराठी भाषेचा स्वीकार, कारण ती बोली होती, सर्वसामान्य माणसांना कळणारी भाषा होती. ते यादवकालीन समाज व्यवस्थेकडे मी जात नाही, नाहीतर आपल्याला वेळ पुरणार नाही, मला 45 मिनिटं फक्त दिलेली आहेत, तर त्यासाठी आपण एकदम या भाषेचा पुरस्कार कसा केलाय हे पाहूया. खरं तर पाहता हे मी नव्यानं काही सांगायला नको तुम्हाला, सगळ्यांना माहिती असलेली ओवी मी घेते, पण ती अनुभवायची कशी हे मात्र मी माझ्या पद्धतीनं तुम्हाला सांगणार आहे. ओवीमध्ये ते म्हणतात माझा मराठाची बोलू कौतिके, सगळ्यांना माहिती ज्ञानेश्वरीतली ओवी 6व्या अध्यायातली, कधी कधी मी तुम्हाला अध्याय सांगेन. माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके, आपण आजही म्हणतोय, जरी आज ती राष्ट्रभाषा नसे वगैरे वगैरे गातोच आपण, जरी ती आज आमची व्यवहाराची भाषा नाही, पण आम्ही ओवी म्हणतो ही, आणि अगदी आजची गाणी पण म्हणतो.
मराठी संदर्भातली. पण याचा अर्थ जर आपण समजून घेतला तर तिच्यात काय सामर्थ्य आहे ते नेमकं कळेल. आणि मग खरा अभिमान. कसं आहे ना की ज्ञानेश्वर नेहमी म्हणतात की ज्ञानाचा प्रकाश झाला ना, उलगडा झाला, तर ती गोष्ट कळायला काहीच अवघड नसते. अंधारामध्ये वस्तू बघून आपण तर्कच लढवतो आणि मग मार्ग नाही सापडत. तो जो प्रकाश पडला, सूर्यप्रकाश झाला की आपल्याला दोरी, जी साप दिसत असते रात्री, ती दोरी आपल्याला कळायला लागते की ही दोरी आहे. तो प्रकाश. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविन. अरे ज्ञानेश्वरी लिहिता लिहिता सुरुवातीलाच ते असं बोलतात. काय सामर्थ्य असेल, पूर्णही झाली नव्हती, सांगत होते ते ज्ञानेश्वरी. पण अधिकार केवढा की ही मराठीची बोली, जी खर तर 2-2.5 हजार वर्ष त्याच्या आधी, जवळजवळ 1001 वर्ष ती बोली होती. ग्रंथित झालेला आज आपल्याकडे सापडतं ते ज्ञानेश्वरी. म्हणजे आता आम्ही साहित्याचे अभ्यासक म्हणून आम्ही म्हणतो ज्ञानेश्वरी हा पहिला ग्रंथ. पुढे आपण कधी काही वेळ आले तर बोलूच्या. पण आपण ती ग्रंथित होण्या इतकं सामर्थ्य भाषेला, की अध्यात्म, तत्वज्ञान आणि अनेक विषय असं बोलण्या इतकं सामर्थ्य, गीतेचं आणि तत्वज्ञान सांगण्या इतकं सामर्थ्य मराठी भाषेला त्या काळात होतं. म्हणजे केवढी प्रगल्भ भाषा झालेली होती. ती काही सामान्य भाषा नव्हती. ती काही बोली म्हणजे आज आपण ज्याला, तुम्ही सगळेजण म्हणत असता बोली काय, ते आमची गावंढळ भाषा आहे वगैरे, असं नसतं. बोली फार मौलिक असते. प्रत्येकानं आपल्या बोलीचा विचार करावा आणि ग्रंथरचना करायला प्रयत्न करावा. कारण भाषा निर्मिती म्हणजे अनुभव आहे. तुम्हाला अनुभवाशिवाय शब्द नाही येणार. उपजत आले पाहिजेत, उत्स्फूर्त आले पाहिजेत शब्द. मला आठवतंय की माझ्या ज्येष्ठ बंधूंचं तामिळमधलं भाषांतरित पुस्तक जेव्हा आलं, तेव्हा त्यांनी स्नेहिदी हा शब्द तेव्हा कळला आम्हाला. आणि मग स्नेहिदी हा शब्द तामिळमधला मराठीत येणं अवघड होतं. कारण एखाद्या पुरुषाची मैत्रीण ही आपल्याकडे संस्कृतीतच आपल्या बसत नव्हती. अरे पुरुषाला मैत्रीण म्हणजे काहीतरी गडबड आहे. पण स्नेहिदी या शब्दामध्ये इतका सुंदर अर्थ होता की आम्ही सगळ्यांनी तेव्हा बसलो, तेव्हा आम्ही ठरवलं की नाही, हा शब्द मराठीत आला पाहिजे, प्रचलित झाला पाहिजे. आणि त्यांनी त्या कादंबरीचं नाव तसंच ठेवलं, स्नेहिदी. हा नवीन शब्द आला कारण ती संस्कृती वेगळी होती. त्यांच्याकडे पुरुषाला मैत्रीण हे त्यांना अश्लाघ्य काही वाटत नव्हतं. असे शब्द अनुभवात आले पाहिजेत, असं मी तुम्हाला अनेक सांगू शकेन की नवीन शब्दाबद्दल. पण आपण थोडं बाजूला ठेवू आणि पुन्हा एकदा मराठी भाषेकडे वळू की जी बोली होती तिला केवढं मोठं सामर्थ्य होतं. ते किती सामर्थ्य होतं त्यांना खात्री होती. ते काय म्हणतात या ओवीच्या संदर्भात, ते म्हणतात नवरसी भरवी सागर. कारण नवरस, 9 रस हे आधीच संस्कृत साहित्यामध्ये होते. म्हणजे शृंगार, रौद्र वगैरे मी त्याच्यावर बोलत नाही. ह्या 9 रसांमध्ये मी भरवी सागर, 9 रसांचा सागर आहेच, तो सागरात मी अधिक भर टाकेन. टाकली ना भर, टाकली ती म्हणजे भक्तिरसानं, किंवा ज्याला आपण शेवटी असं म्हणतो की एकूणच भक्तिरसापेक्षा सुद्धा ज्याला पूर्ण ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला की तुम्हाला दिसेल तो म्हणजे शांतरस. आणि तो 10वा रस ज्ञानेश्वरांनी नवरसाचे सागर भरवण्यासाठी टाकला. एका शब्दामध्ये तुम्हाला किती सामर्थ्य आहे ते तुम्हाला कळलं ओवीच्या. नवरसी भरवू सागर, करी करी करवी उचित रत्नांचे आगर. मी रत्न निर्माण करेन. सागर नुसता शांतरसाने भरला नाही, अनेक भाषेची अनेक रूप आपल्याला दिली, दृष्टांत दिले, म्हणजे अलंकाराची रूप दिली. आणि भाषिक सौंदर्य तर अपार आहे. तुम्ही मूळ ज्ञानेश्वरी वाचायला लागलात की तुम्हाला ते कळेलच. भावार्थाचे गिरीवर, मी भावार्थाचे गिरीवर उभे करेन याच्या माध्यमातून. निफजवी माय, अर्थात ते गुरुंना म्हणतात की मला अशी ताकद द्या की मी हे सगळं माझ्या ज्ञानेश्वरीच्या या निरूपणामध्ये आणू शकेन. साहित्य सोनीची या खाणी, उघडवी देशीयेची या ओक्षोणी. या समाजामध्ये, या समुदायामध्ये मी साहित्य सोन्याच्या खाणी उभारू शकेन. देशिया म्हणजे देशी भाषा, ती भाषाला देशी भाषा म्हटलं. विवेक वल्लीची लावणे, ती भाषा काय करणार आहे माझी, विवेक वेली लावणार आहे, विवेक देणार आहे. मला ठाई ठाई प्रत्येक ओळीमध्ये विवेक दिल्याचं हे दिसून येईल. विवेक देणारच, साहित्याच्या सोनियाच्या खाणी उभारणारच, संवाद फळे, संवादाची फळं मी इथे देणार आहे, विसंवाद नाही. आज आपण भाषेच्या माध्यमातून विसंवादच आधी साधतो. ही संवादासाठी भाषा आहे. ही माझी बोली आहे ती संवादासाठी, आणि तेव्हाही ती बोली
सामान्य जन आणि स्त्रियांची जी बोली होती ती बोली त्यांनी स्वीकारली आणि त्याच्या माध्यमातून प्रमेयांची उद्यानं लावली. सिद्धांताचे तुम्ही विवेकाने वागाल आणि सिद्धांत पण तयार करू शकाल अशी मी उद्यानं बागा निर्माण करेन. बागा निर्माण करेन आणि काय काढेन आणि गहन जी दारकुट आहेत ती सगळी तोडून टाकेन. म्हणजे जे झाडं झुडपं आहेत, काटेरी झाड आहेत ती तोडून टाकेल. म्हणजे विसंवाद होता. तेव्हाचे तुम्ही काळ आठवला तर तुम्हाला कळेल संस्कृत भाषा आणि बोली याच्यामध्ये केवढा मोठा द्वंद्व होतं. पाखंडाचे दरकुटे काढेन हा पण फार महत्वाचा मुद्दा आहे. कारण त्या काळामध्ये जो काही ब्राह्मण वर्ग होता त्या ब्राह्मण वर्गानं पाखंड कर्मकांड निर्माण केलं होतं. यज्ञ या करा, हे करा, ते करा असं सांगायला सुरुवात केली होती. आणि ते कुठे आहे तर त्याचं म्हणायचं की या सगळ्या संस्कृत वेदांमध्ये सांगितले, या उपनिषदामध्ये सांगितले, आपल्या धर्मग्रंथामध्ये सांगितले. पण ही काही सामान्य माणसं बघायला जाऊ शकत नव्हती कारण तो अधिकारच नव्हता त्यांना संस्कृत भाषेचा. मग ते सगळं वासनात गुंडाळून राहिलेलं होतं. त्याला वाचा निर्माण केली, त्याला वाचा फोडली आणि लोकांना सांगून दिलं की पाखंडाचे दरकुटे मी काढून टाकू शकेन. इथे कर्मकांड नाही, कुठेही भक्ती मार्गामध्ये कर्मकांड येत नाही. आणि मी कुतर्काची दुष्ट जी कुतर्क चालतात त्या संदर्भातले ती पण दुष्ट दारकुटे ही सगळी मी तोडून टाकेन. ये मराठीची ये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी घेणे देणे सुखजीवरी. संवाद म्हणजे काय? संवाद या शब्दाचा अर्थ देणे आणि घेणे. मी बोललेलं तुम्हाला कळलं पाहिजे, तुम्ही बोललेलं मला कळलं पाहिजे, तरच विसंवाद होत नाही. आपल्याकडे विसंवादाची कारण हीच आहेत की आपण त्या माणसाला समजेल अशा भाषेत बोलत नाही. ती भाषा आपल्याला आत्मसात करायला पाहिजे. ज्या व्यक्तीबरोबर बोलायचंय ती भाषा आपल्याला समजून घ्यायला पाहिजे, म्हणजेच त्या व्यक्तीला समजून घ्यायला पाहिजे. हा एवढा मोठा खरा तर अर्थ आहे त्याच्या मागे. नुसतंच नाहीये ये मराठीची नगरी ब्रह्म आणि आयसी अक्षरे रसिके मिळविणं. इतक्या तऱ्हेनं आपण जर त्या भाषेकडे पाहिलं की मी त्याच्यात नवीन काही निर्माण करू शकतोय का, मी त्याच्यामध्ये बोलू शकतोय का, मी त्यात संवाद साधू शकतोय का, मी ऐकू शकतोय का चांगल्या तऱ्हेनं, मला सामर्थ्य आहे का ती भाषा ऐकण्याचं, भाषा समजून घेण्याचं, तर त्या भाषेला खरं तर महत्व येतं. आपण आजच्या मराठी भाषेवर येऊया, बघूया कोणी काय प्रश्न विचारला तर मी नक्की बोलायला आवडेल. पण ही जी काही ऐसी अक्षरे रसिके मिळविणं म्हणतात त्याचा अर्थ हा आगे मागे असा आहे. मग ही ओवी आपल्याला अशा तऱ्हेनं जर अनुभव आपण घेतली तर आपल्याला अमृतातेही पैजा जिंके म्हणजे काय, अमृत म्हणजे काय, चिरंतन, शाश्वत, टिकणार, क्लासिक, अभिजात जे म्हणतात. आजही आम्ही ज्ञानेश्वरीकडे 21व्या शतकामध्ये वळून पाहावं लागतं आपल्याला, तेच त्याचं खरं तर यश आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे नवीन जे काही एज्युकेशन पॉलिसी आली त्याच्यामध्ये पण आपल्याला प्राकृत भाषांचा अभ्यास असं आवर्जून नमूद केलेलं आहे. त्यामुळे बोली भाषेला अत्यंत महत्व येणार आहे. प्रत्येक इथे वेगवेगळ्या भाषक असतील जर बोलीचे तर त्यांनी जरूर आपल्या बोलीचा अभ्यास करावा. जे काही साहित्य निर्मिती त्याच्यामध्ये ती पण नक्की त्याच्यातनं संकलित करावी, त्याला खूप वाव असणारे ग्रंथित करावे. हे मराठीच्या संदर्भातली बंडखोरी होती, ही महत्वाची. आणि म्हणून आपल्याला आज एक ज्यांना असामान्य असं व्यक्तिमत्व आहे ज्ञानेश्वर, हे त्यांच्या ज्ञानेश्वरीच्या ओवींचा आपल्याला अभ्यास आज करावा असा वाटला. त्याचं हेच तर खरं कारण आहे. आणि असेच बंडखोरपणा करणाऱ्या लोकच आपल्याला नवीन काहीतरी मार्ग देऊ शकतात, नवीन विचार मांडू शकतात, नवीन प्रकाश आपल्याला जीवनामध्ये देऊ शकतात. समाजनीतीशास्त्र म्हणून मी जेव्हा विचार करते तेव्हा मला सगळ्यात आवडणारी ओवी मी तुम्हाला इथे आता ज्ञानदेवांची दुसरी घेणार आहे. मी तर खरं तुम्हाला मराठी भाषेच्या पुरस्कारासाठी 6-7 ओव्या सांगितल्या, म्हणजे खरं तुम्हाला मी असं म्हणेन की एकच नाही, आता आपण 6 ओव्या खरं तर अभ्यासल्या आणि अनुभवल्या असं म्हणायला हरकत नाही. अधिक उणं काही झालं असेल तर क्षमस्व. मला जीवनकला सांगणारी एक छोटीशी ओवी आहे, पण तिचा खूप मोठा अर्थ आहे असं मला वाटतं. आणि ती माझी तर अगदी असं म्हणायचं की ती मी सतत मनाशी ठेवते की आपण असं घडणं असलं पाहिजे आपलं,
तर आपला निभाव निघेल, तर आपण काहीतरी करू शकू. तर ती ओवी आहे, मार्गाधारे वर्तावे, तिसऱ्या अध्यायातली ओवी आहे. मार्गाधारे वर्तावे, विश्व ते मोहरे लावावे. फार आवडते मला ही ओवी. आणि फार महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणता? अलौकिक नोहावे लोकांप्रती. मार्गाधारे वर्तावे म्हणजे का? आता हे कुणासाठी त्यांनी सांगितलं? आता हे सगळे विद्वज्जन इथे सगळे माझ्या समोर खरं तर दिसतायत मला, म्हणजे मला धडकी भरली आहे की नंतर मला खूप बोलणी खावी लागतील, पण तरी सुद्धा मी जे म्हणते की विनयानं म्हणते की नाही, मला मार्गाधारे वर्तावे ज्ञानेश्वरांनी सांगितलंय त्याप्रमाणे मी जाणार, की मला काहीतरी जे माहिती आहे, जे जे आपणास ठावे ते दुसऱ्याच सांगावे. शाणे करून नाही म्हणत, सकल जनांना आपण काही सांगावे असं म्हणूया, शाणे करून सोडावे नाही म्हणत. तर एवढी माझी काही सामर्थ्य नाही. पण मार्गाधारे वर्तावे म्हणजे काय? मला जो आकलन अर्थ झालाय तो, की जो काही आपल्याला मार्ग दिलेला आहे, मला शिकवण्याचा मार्ग दिलेला आहे, म्हणजे मला विद्यार्थी घडवण्याचा मार्ग दिलेला आहे, तेव्हा मी असं ठरवलं की मार्ग माझा आहे तो स्वीकारायचा, आणि विद्यार्थी चांगला व्हावा असं वाटत असेल तर मी जर मला चांगलं व्हावं वाटलं, मी एक विद्यार्थी बनून समोर असावं, म्हणजे मला आपोआप विद्यार्थी घडवता येतील. आणि मग मी माझा मार्ग स्वीकारला की मला ज्या ज्या परीनं विद्यार्थी चांगला करता येईल त्यासाठी मी झटले. मार्गाधारे वर्तावे, ज्याला जे काम दिले ते त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे करावं. जे कोणतेही असू दे, तुम्ही कोणी डॉक्टर असाल, तुम्ही कोणी इंजिनियर असाल, तर तुम्हाला जे काम दिलंय ना ते प्रामाणिकपणे करा. पुढे ते असं म्हणतात, विश्व ते मोहरे लावावे. ही ओळ आपण नंतर घेऊ. अलौकिक नोहावे, हे महत्वाचं. अलौकिक काहीतरी होऊन राहू नये. मला काहीतरी खूप माहिती आहे, मी खूप शहाणा आहे, हे मलाच येतं फक्त, दुसऱ्यांना कोणाला येत नाही, मी सांगतो तसं आहे का, असा अधिकारी वर्ग असतो तो खूपदा असं वागतो, आणि त्याचा खूप त्रास खालच्या वर्गातला, म्हणजे खाली काम, हाताखाली काम करणाऱ्यांना होतो. अप्रिसिएशन नसतं, काहीच नसतं. मग त्यांनी काय करायचं? ते सांगतील ते ऐकायचं परीपरीनं, कारण जो काम करणार आहे तो काही तत्वज्ञ नसतो, तो काही परिपूर्ण नसतो, तो काही अभ्यासक नसतो. त्यांनी मोक्ष असणारे म्हणजे मोक्ष मुमुक्षु आणि यांच्यासाठी सांगितलेली ती ओवी आहे, पण ती कुणाकुणाला लागू पडते पा, ती आपल्यासारख्यांना पण लागू पडते. आपण काही मुमुक्ष नाही, पण आपण आपल्या कामासाठी, आपण जसं गृहिणी असाल तर उत्तम स्वयंपाक करणं हे जर तुमचं काम असेल तर खरंच उत्तम स्वयंपाक करून जेवू घाला. त्याच्यासाठी पळवाटा कशासाठी काढायच्या, हा एक भाग. आणि दुसरा म्हणजे अलौकिक नोहावे. त्यांनी असं म्हटलंय की अलौकिक बनून राहू नका. तुमच्या हाताखाली काम करणारी माणसं असतील, तुमच्या सभोवताली माणसं असतील, जे मोक्षाचा विचार पण करू शकत नाहीत अशी माणसं असतील, तर त्यांना त्यांचं काम करू द्या त्यांच्या पद्धतीने. इतकंच नाही तर त्यांना त्यांचं कौतुकही करा. इतकंच नाही तर त्यांच्या कामाची प्रशंसा करा, त्यांना कधीही वाईट बोलू नका. हा फार म्हणजे आगेमागेच्या देखे आहे तिथे ओवी आहे जिथे, देखे फळाची या आशा, आचरे कामुक उजेचा. जो कोणी काम करणारा असतो, जो कामी आहे, म्हणजे जो त्याच्या, तो कसंही आचरण करू द्या, त्याचे दोष नका दाखवू, त्याचं चांगलं काय आहे ते कौतुक करा त्याचं. आपोआप त्याचं तुम्ही चांगल्याचं कौतुक केलं की तो तुमच्या मागे येईल, आणि मग तो तुम्हाला पण तुमचाही मार्ग चोखंदळेल. म्हणून मार्गाधारे वर्तावे. त्यामुळे आज उपस्थित असलेले जे तरुण वर्ग असेल तर मी म्हणेन की तुम्ही जर कार्यरत असाल कुठे तर पहा हा उपाय करून, आणि मग बघा तुम्हाला की सगळ्यांना एका स्तरावर, आता तर मला वाटतं ती एक पद्धत आहे की सगळे कॉर्पोरेट सिस्टीम मधले सगळे एकाच लेवलचे मानायचे आणि काम करायचे, पण हे ज्ञानदेवाने आमच्या कधीच सांगून ठेवलेलं. हा विचार करायचा आपल्याला, आणि म्हणून हा अनुभव आपल्याला घेता आला पाहिजे. मार्गाधारे वर्तावे, विश्व ते मोहरे लावावे, आणि त्यामुळे विश्वाला अधिक मोहर येईल. विश्व म्हणजे विश्वातली माणसं. मोहर येणं म्हणजे मोहर आले तरच फळ येतं ना. मोहर येण्यासाठी, सशक्त बनवण्यासाठी आपल्याला ते खत पाणी जे घालायचंय ते अशा प्रकारे घालावं लागेल. कोणता प्रकार तो? एकच ओवी, मार्गाधारे वर्तावे. मला जो सांगितलेला मार्ग आहे, मला मी जो स्वीकारलेला किंबहुना मार्ग आहे, तो मला अत्यंत प्रामाणिकपणे करायला पाहिजे. ज्ञानेश्वरांचा मी अनुभव सांगते त्यांच्या संदर्भातला, म्हणजे त्यांना मौंजी बंधन वगैरे करण्याचं काही कारण नव्हतं, इतकं विद्वान होते ते, पण तरी सुद्धा त्यांनी ते
बंधूंनी सांगितल्यामुळे, गुरुच त्यांचे निवृत्तीदान, त्यामुळे त्यांनी ते करायचं म्हटलं. आणि शेवटी एकदा त्यांचं रेकॉर्ड, ही लोकरीती होती, त्या लोकरीतीप्रमाणे वागलंच पाहिजे, तोही महत्वाचा मुद्दा असतो. आपण अलौकिक होऊन काहीतरी राहायचं नाही, हा त्याच्यातला महत्वाचं त्यांचं निवेदन होतं त्याच्या मागे, की म्हणून मार्गधारे वर्तणे अत्यंत आवश्यक आहे. या पुढच्या ओवीकडे आपण वळूया. मला खूप आवडणारा असा जो अध्याय आहे तो म्हणजे दैवासुर संपत्ती भाग योग, दैवी आणि असुरी संपत्ती याचं वर्णन करणारा 16वा अध्याय. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ज्ञानेश्वरांनी एका गीतेमधल्या एका श्लोकासाठी निरूपण करताना, म्हणजे त्याचा अर्थ स्पष्ट करताना 100 ओव्या सांगितल्या. एकच असेल तर एक. त्यांनी आता हे दैवी संपत्ती आणि असुरी संपत्ती याच्याबद्दल बोलताना ते म्हणतात आता 26 दैवी गुण आहेत. आधी संपत्ती म्हणजे काय याचा आपण अर्थ त्यांच्या दृष्टीनं आहे तो लक्षात घेऊया. संपत्ती म्हणजे जी गोळा केले ती चांगली असेल आणि वाईट असेल. आपण सततच काहीतरी गोळा करत असतो, पण आपल्याला हे माहिती नसतं मी कोणती संपत्ती संपत्ती म्हणजे मिळवणं, मौलिक म्हणजे सगळ्या गोष्टी मिळवणं. पण आज आपला त्याचा अर्थ शब्दाचा अपकर्ष झालेला आहे. आपण संपत्ती म्हणजे दागदागिने, घरदार, जो काही स्थावर जंगम मालमत्ता आहे याला संपत्ती म्हणतो. तसं नाहीये. हे ज्ञानाची संपत्ती आणि सगळ्या बाबतीत तुमच्या वृत्तीची संपत्ती ही त्यांना महत्वाची वाटते, की जी आजही आपल्याला उपयोगी पडते. अभयम ज्ञान संस्कृती असा तो श्लोक आहे. आपण फक्त त्यातला एकच मी मुद्दा घेणार आहे, म्हणजे एकच गुण घेणार आहे. 26 गुण त्यांनी सांगितले. आसुरी संपत्तीबद्दल बोलणार नाही, जसं त्यांनी आधी सांगितलेलं की आपण वाईट काही बोलायचं नाही, तर आज फक्त आपण चांगलं बोलूया. तर त्यातलं अभय हा आपण फक्त दैवी गुण घेऊ. त्या अभयासाठी, अभय म्हणजे काय, भयरहित, अभय, आपल्याला भय नको. आज मी ती ओवी घेण्याचं कारण असं की आपल्या मनात जे भय आहे सगळ्याच गोष्टीचं आता निर्माण झालेलं, ते आपल्याला काढता यावं. ते कसं काढता येईल आपल्याला, त्याचा आपण प्रयत्न करूया. त्यांनी असं म्हटलंय अभय काय आहे. अभय आता तयाची दैव गुणा, हा इतका एक मोठा गुण आहे की जो धुरेचा बैसणा आहे. आता तयाची दैव गुणा माझी धुरेचा बैसणा, बैसे तया आकरणा अभय ऐसे. एकूणच जीवनामध्ये जर अभय असेल ना तर ते धुरेच्या बैसणासारख्या, धुरेच्या म्हणजे बैलगाडी असते, सगळे इथे आहेत उपस्थित, मला वाटतं या परिसरातले सगळ्यांना बैलगाडी माहितीये. आणि जो मधला जोखड मानेवर ठेवलं जातं आणि गाडीचा मधला दांडा आणि इकडे गाडीवान बसतो, पण हे सगळं ते जोखड आणि तो मधला दांडा हे संलग्न होण्यासाठी, घट्ट बसण्यासाठी एक खिटी लावली जाते. एवढीची खिटी असते, पण अख्खी बैलगाडी त्याच्यावर उभी असते. ते म्हणजे अभय आहे. जगण्यालाच, तुमच्या जीवन कलेलाच तुमच्या एकूण गुणांचं सामर्थ्य असलेला सगळ्यात महत्वाचा गुण म्हणजे तो अभय, तो धुरेच्या बैसण्यासारखा आहे. हे कसं, आता ही ओवी अनुभवायची म्हणजे काय करायचं. अभय कुणाला असतं, ते ज्ञानाचा प्रकाश देतात तुमच्या समोर. अहो ते म्हणतात महापूर आहे, माहिती आहे, मग त्या महापुरामध्ये उडी मारायची, हे नाही अभय. महापूर आहे, त्या महापुरामध्ये न घेपे बुडण्याची शियारी, तो शहाणपण करत नाही, उडीच मारत नाही तो त्याच्यात, त्यामुळे बुडणं कसं होईल. कारण महापूर आहे, भय आहे, माहितीये तिथे नाही जाऊ, हे माहितीये, भयासाठी नव्हे, पण तिथे जाऊ नये, खोटी धाडसं करायची नाही. अभयाला कसं उदाहरण दिलंय त्याने ते पहा. ही खोटी धाडसं नाही करायची, आपण समजून घेतलं पाहिजे. जसं का रोगू न गणिते घरी पथ्याच्या, जो पथ्य पाळतो त्याच्या घरी रोग येईलच कशाला, ते अभय. उपाय तुम्हाला माहिती आहे, ज्ञान तुम्ही घेतलेलं आहे, मग तुम्ही वाटेस का जाता. आजही जसं आपण जर पट्टे बांधून नाही गेलो बाहेर, मला काय होतंय, मी अगदी छान पाळतो, सॅनिटाईज नाही हात केले, हे नाही करायचं. आपल्याला माहिती की डिस्टन्सिंग हवंच, मग पाळा ना ते दुरावा, मग तो दूरता पाळा, ते अंतर पाळा, हे अभय. तर ते आहे
आणि त्याप्रमाणे तुम्हाला जर अभय तुमच्या मनामध्ये असेल, तुम्ही ज्ञान घेतलेलं असेल, ते तुम्ही माहीत करून घेतलं असेल, तर तुम्हाला भय बाळगण्याचं कारणच नाही. नाही, मी सगळं व्यवस्थित वागतोय, तुम्हाला कळतं. कारण अभय तुमच्या मनामध्ये असतं. त्याचा शोध आपल्याला घ्यायचा आहे. एक फार सुंदर गोष्ट या अनुषंगानं मला आठवते. ती म्हणजे अशी की एका साधकाकडे एक सामान्य माणूस जातो आणि म्हणतो की मला ना इतकं चित्त विचलित आहे, तर मला काहीतरी उपाय सांगा बाबा, काय करू म्हणजे माझं चित्त शांत होईल. तर ते म्हणतात की काय नाही, ध्यानस्थ बसा, एकाग्र व्हा, चित्त विचलित होऊ देऊ नका, एकाग्रता तुम्ही बाळगा. तो म्हणतो की ठीक आहे, ध्यान करतो, ध्यानाला बसतो डोळे मिटून, प्रयत्न करतो खूप. कधी कधी ध्यान लागतंय असं वाटायचं त्याला, पण परत नाही, काहीतरी गोंधळ होतो. शेवटी तो तरी सुद्धा प्रयत्न करतो, येतो, सांगतो त्यांना की नाही, मला हे जमत नाहीये, मी चित्त एकाग्र नाही होऊ शकत. पण प्रयत्न करा, अजून पुन्हा ध्यानस्थ बसतो. त्याच्यासमोर हळूहळू कोळी यायला लागतो आणि त्याला असं वाटतं एक कोळी येतोय आणि माझा आता तो गिळतोय. तो कोळी असा प्रचंड मोठा मोठा व्हायला लागतो. जसे जसे डोळे तो गच्च आवळतोय तसं तो अधिक अधिक कोळी मोठा होतो. शेवटी तो घाबरतो. तो म्हणतो काय करू, हाकलण्याचा प्रयत्न करतो, तरी पण जात नाही. मग परत साधकाकडे येतो, म्हणतो नाही हो, मला शक्य होत, एक कोळी माझ्या मागे येतोय आणि तो मला चलबिचल करतो, माझं लक्ष विचलित करतोय आणि त्याचं भय मला वाटतं. तर ते म्हणतात हो का, मग ते त्याला एक द्रव देतात. ते द्रव देतात आणि म्हणतात की हे तो कोळी आला की त्याच्यावर शिंपड, तुझं तुझा तो कोळी नष्ट होईल. म्हणतात ठीक आहे. तो काय करतो आणि त्याच्यावर शिंपड की तो कोळी जाईल. हा सामान्य माणूस बसतो ध्यानस्थ, कोळी मोठा मोठा व्हायला लागतो. तसं तो झटकन त्या हातातलं द्रव, तीर्थ म्हणू त्याला आपण, त्यांना तीर्थ म्हणून दिलेलं असतं, ते त्या कोळ्यावर तो उडवतो आणि जागा होतो. साधकाकडे जातो. साधक म्हणाल मी कोळीला मारलं, ते आता नाही ना येणार कोळी माझ्या समोर. तर ते म्हणतात नाही, कोळी कुठे आहे तो बघितलास का. त्याच्या समोर आरसा धरतात. त्यांनी स्वतःच्या तोंडावरच ती शाई मारलेली असते. साधकांनी तीर्थ नव्हे तर शाई दिलेली असते फक्त, आणि ती त्यांनी मारल्याबरोबर त्या कोळ्याच्या म्हणजेच त्याच्या तोंडाच्या, कारण त्याच्या स्वतःच्या मनामध्येच भय असतं. भय हे पण आपल्यातच आहे आणि अभय पण आपल्यातच आहे. त्याचा शोध आपल्याला घ्यायला पाहिजे, तो ज्ञानाने येणार आहे. असा हा अभय, हा धुरेच्या बैसणासारखा आहे, तो महत्वाचा आहे. आणि म्हणून अभय, मनातलं भय हे तुमचं तुम्हीच दूर केलं पाहिजे, असं ज्ञानेश्वर तुम्हाला सांगतात आणि आपल्याला एक वेगळा मार्ग देऊ पाहतात. मला वेळ माहित नाहीये किती आपल्याला करायचंय. मी माझ्याकडे तर अनेक बोलण्यासाठी आहेत ओव्या आणि मी बोलू शकते, पण मनुजताला मी विचारेन की बोला बोला मॅडम. मॅडम बोला अजून. अच्छा, आता आणखीन एक, म्हणजे मी तुम्हाला म्हटलं होतं की जसं की 16वा अध्याय जो आहे, त्या अध्यायाच्या माध्यमातून मला काही आवडता अध्याय म्हणून, तर त्यातला आपण आणखीन एक हे घेऊया, दान, त्यातला एक दैवी गुण आहे. कारण आज तो आपल्याला उपयोगी येईल. तर दानाचं आजही महत्व आहे, तेव्हाही होतं. कर्णासारखं दान आपण नाही करू शकणार, श्रेयांच्या याच्यासारखं दान आपण नाही करू शकणार, म्हणजे ज्या पुराण कथांमधलं आहे. पण मग आजचं दान कोणतं आणि कशा स्वरूपाचं असलं पाहिजे ते सांगतात. लोक सांगतात म्हणून आपण ऑर्गन दान करतो, पण त्याच्या मागची भूमिका कशी असली पाहिजे ती खूप महत्वाची आहे आणि त्याला अनुभवणं, असं माझं म्हणणं आहे. दानासाठी 16व्या अध्यायातला आपण ओवी घेऊया. ते म्हणतात की ज्ञानदेव म्हणतात, आता देह वाचा चित्ते यथा संपन्ने वित्ते. हे सगळ्यांना माहितीये, मी काया वाचा मन सगळं पद्धतीने मी दान करतो. आता देह वाचा चित्ते, मनाने, देहानं, चित्तानं जितकी माझी संपन्नता आहे तशा प्रकारचं वित्तानं दान करावं. वैरी झाली आहे आर्ताते न वंचणे जे का. पण ते पुढे सांगतात, पण ते कसं असलं पाहिजे, तर जरी वैरी आपला असला पण तो आर्त आहे. आर्त आहे म्हणजे दुःख आहे त्याच्यात. आर्तता म्हणजे मागणं आहे त्याचं काहीतरी, त्याला गरज आहे, तर ते दान करावं. तो कोणीही असला तरी तो दान करावं. कसं, हे एकच ओळ आणि ती जर तुम्ही अनुभवलीत, ते ज्ञानदेवांनी सांगितले ती तर उदाहरणं आपण घेऊच.
म्हणजे कसं हे दान कसं, तर ते म्हणतात पत्र पुष्प छाया फळ मूळ धनंजया वाटेचा न चुके आलिया वृक्ष जैसा. वाटेवरचा वृक्ष असतो, तो वाटेवरचा कोणीही वाटसरू येऊ, त्या वाटसरूला तो बघत नाही हा गरीब आहे, श्रीमंत आहे, कपडे काय घातलेले आहेत, की उघडा वागडा आहे, रोगी आहे की पुष्ट आहे, काहीही बघत नाही. तर त्याचं जे काम आहे ते मार्गधारे वर्तावे विश्व ते मोरे लावावे. वृक्ष तसंच करत असतो. त्याचा मार्ग काय? पानांनी छाया देणं, फुलं सुगंध देणं, तुम्ही फळ देणं, त्याचं पोटही भरेल, अंगानं तो तुम्हाला उपयुक्त ठरत असतो. आणि जितकं म्हणून त्याच्याकडे जेवढं असतं ते त्याला तो देण्याचा प्रयत्न करतो. हे दान. तो बघत नाही की मी कोण याचक माझ्या समोर आलेला आहे, कारण याचक म्हणून तो बघतच नाहीये त्यांच्याकडे. त्याला एवढंच माहितीये तो कोण आहे, नाही याला आहे ते आपण दान द्यायचंय, म्हणून ते दान देतो. तैसे मतोनी धनधान्यवरी त्या प्रकारे तन मन धनानं विद्यमाने आल्या अवसरी प्रस्तुत जो कोणी आज जो समोर आहे त्याला श्रांताची मनोहारी उपयोगा जाणे. श्रांत जे थकलेले आहे, ज्यांना काही दुःख आहे, त्यांना दान करावं तन मन धनानं, म्हणून त्याला सपात्री दान म्हणतात. मला तर आज याच्यावर म्हणजे नुसतं एवढ्याच ओवीवर आपण करत तासभर बोलू सपात्री दान म्हणजे काय, पण वेळ नाहीये. तर अशा प्रकारचं दान तया दान जाण दान. आणि ते कसं आहे? तया नाव जाण दान जे मोक्ष निधानाचे अंगण. मोक्ष म्हणजे काय? मोक्ष म्हणजे माझ्या आजच्या अभ्यासाच्या अन्वये बघितलं तर सुख. एवढा एकच शब्द वापरूया आपण. त्या सुखासाठी मला आनंद झाला पाहिजे मला दान देताना. काय इतके दिले, कोणीतरी म्हणणार काय एवढे दिले, अरे काय होते ते दिले, खरं जास्त दिले का, असं जे आपल्या मनात विचार येतात ते नको. जे द्यायचंय ते देऊन टाका. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा दानाच्या संदर्भातला, आणि दान जे या देवावे ते या ते ऐसे या पावे जे घेतलिया अनुमचवे काहीसे न. हा फार महत्वाचा आहे की ते दान अशाला द्यायचं किंवा असं द्यायचं अशाला नाही, असं द्यायचं की ज्याला दिलं त्याला ते परत करता येऊ नये असं दान ते असावं. आपण काय करतो, पहिले आधी पाठी लावतो, माझे इतके इतके रुपये मी एवढ्याला दान दिले, म्हणजे आम्हाला सगळ्यांना सांगायचं असतं म्हणून. मग आमची अपेक्षा निर्माण झाली, मला लोकांनी म्हणावं काय दानी आहे, काय दानशूर आहे असं म्हणावं. सूर्य असं कधी करतो का? सर्वात श्रेष्ठ दान मी तर म्हणेन सूर्याचं आहे. प्रकाश देतो, सगळ्या प्रकारचा प्रकाश, ज्ञानाचा प्रकाश, ऊर्जा, आणि काय नाही, मी काय सांगायचं सूर्याच्या बद्दल. प्रचंड देणारी ताकद आहे, फक्त देण्यासाठी स्वतः जळवून देतोय. हा सगळ्यात श्रेष्ठ दान. पण इथे मी घेत नाही त्या उभ्या. जर अर्थ कळला असला तर आपण पुढे जाऊ, पण त्यालाच राजस दान म्हणतात. मला एक त्याच्या नातच एक विचार आठवला, म्हणजे घटना आठवली ती सांगते आणि आपण पुढे जाऊ. आनंद नाडकर्णींचा विषाद योग जर तुम्ही वाचला असेल तर तुम्हाला त्याच्यामधली एक घटना इथे संदर्भात घ्यायला मला आवडेल आणि सांगायला आवडेल. ती म्हणजे असं की आनंद नाडकर्णी जेव्हा GS मेडिकल कॉलेजला शिकत होते त्यावेळेस ते साहित्य परिषदेचे त्यांच्या तिथे असलेल्या ते काही सचिव होते. त्यांनी आयोजित केलं होतं त्या काळी मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर हे त्रयी जे होते, वसंत बापट यांचं काव्य संमेलन. आणि झालं, उत्तम काव्य संमेलन झालं. त्यांचा काही परिचय नव्हता त्यांच्या कुणाशी, पण तरी सुद्धा ते सुंदर झालं, सगळे प्रसिद्धच होते. विंदांना ते सोडायला जायला लागले. तसं विंदांनी त्यांना विचारलं की इथे तुमचं जे मेडिकल कॉलेज आहे त्याच्यात ऑर्थोपेडिक हे कुठे आहे कक्ष? तर ते म्हणाले की ठीक आहे दाखवतो तुम्हाला, बघायचंय का? तर म्हणाले बघायचं एकाला जर व्यक्तीला भेटायचं होतं. तर म्हणाले ठीक आहे बघूया. तर ते बघायला गेले. तिथे त्यांना म्हणजे ते अनेक प्रकारचे होते, म्हणजे खूप लोक हे होते, समाविष्ट होते ऑर्थोपेडिक. तर त्याच्यामध्ये आणि त्याच्यात एक सिस्टीम होती की जो गरजू आहे, ज्याला काही नाहीये, त्यांना एका लॉबीमध्ये ठेवायचं, कारण वॉर्ड्स भरायचे सगळे आणि मग अशा वेळेस पैसे वगैरे देऊ शकत नाही, पण त्यांना उपचार तर केले पाहिजेत, गरीब आहेत, तर त्यांना ते एका याच्यामध्ये ठेवायचंय. ते शोधत शोधत त्यांना हवे असलेली व्यक्तीला भेटायला तिथे जातात.
ती असते त्या वॉर्डच्या बाहेर आणि लॉबीमध्ये असते. ती व्यक्ती असते ती म्हणजे शाहीर अमर शेखांची पत्नी. तिच्या समोर जातात ते. त्याच्या आधी आनंद नाडकर्णींनी बघितलं असतं की जिन्यावरून चढताना त्यांनी वैंदांनी आपलं खिशातलं मानधनाचं पाकिट काढलं आणि त्या पाकिटामध्ये काही आपल्या दुसऱ्या खिशातले पैसे भरले आणि ते तिथे घेऊन गेले. आणि त्यांनी सांगितलं अमर शेखांना. त्या म्हणाले आम्हाला अमर शेखांच्या पत्नी इथे आहेत. त्यानंतर भेटल्यावर ते समोर आले, नमस्कार केला, कशी तब्येत वगैरे विचारलं आणि नंतर खिशातनं पाकिट काढलं, त्यांच्या हातात दिलं आणि सांगितलं शिरूभाऊनी दिलंय. त्यांनी ते स्वीकारलं. वा, एवढ्या मोठ्या माणसाची पत्नी, काय कुणावर कशी वेळ येईल माहित नाही. त्याने ते स्वीकारलं. आनंद नाडकर्णींना प्रश्न पडला की हे काय, मानधन तर दिलंच आणि नाव दुसऱ्याच सांगितलं, हे खरं त्यांचेच पैसे आहेत. ते बाहेर पडले आणि तेव्हा त्यांनी विचारू की नको वाटत होतं, कारण त्यांचा काय परिचय नव्हता विंदांशी. ते विंदांना म्हणाले की तुम्ही हे दान दिलं आणि नाव शिरूभाऊंचं सांगितलं, म्हणजे सिन्हा पेंडसे असावेत असं वाटतंय. सिन्हा पेंडसेंचं नाव सांगितलं. तर ते म्हणाले की कसं आहे ना, ते म्हणाले आनंद नाडकर्णी लिहितात ते खूप महत्वाचं आहे. ते म्हणाले त्यांनी भेदक नजरेनं माझ्याकडे पाहिलं. विंदांनी त्यांची नजर तुम्हाला आठवत असेल तर कोणी पाहिलं असलं विंदांना. आणि त्यांनी म्हटलं की अरे, याचक होणं, याचकाची आर्तता असते ती फार वाईट असते. त्याला जाणीव करून देणं हे गुन्हे करू नयेत. काटा येतो माझ्या अंगावर म्हणताना की त्यांना एवढंच कळलं की येस, माझे जे मदतगार आहेत त्यांनी मला मदत केली. शिरूभाऊंकडनं घेणं त्यांना काही अवघड नसेल गेलेलं, हे त्यांना बरोबर माहिती होतं. मी दिलंय असं म्हटलं असतं त्यांनी तर त्यांना बाईंना संकोच वाटला असता. तो त्याचा संकोचही न होऊ देता इतका सहजतेनं त्यांनी ते दिलं आणि परत फिरले. इथे कुठेही त्यांना मान सन्मान नको होता. त्यासाठी ते जे बोलले ते वाक्य खूप महत्वाचं आहे. ते असं म्हणतात की मागणाऱ्याचं ना मन याचक होतं, तो नसतो याचक हो. त्याचं मन तुम्ही दुखवू नका, तू याचक आहेस असं दर्शवू नका त्याला. तर यासाठी आपण घेणाऱ्याच्या भूमिकेत जायला पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. त्याला आज आपण देतोय आणि ती भूमिका काय असेल घेणाऱ्याची हे देणाऱ्यानं जर लक्षात घेतलं तर समोरच्याचा त्रास वाढत नाही. कारण तो त्रासलेला असतो म्हणून तो तुमच्याकडे तो मागायला आलेला असतो. पण त्याला जाणीव न करू देता तुम्ही जर दिलं तर ते खरं दान, जे आजच्या काळातही आणि नाडकर्णी म्हणतात की मी आज मला विषाद योग लिहिताना किंवा मानसोपचार तज्ञ होताना जेवढं शिकायला मिळालं त्याच्यापेक्षा कितीतरी आधी मी विंदांकडून मन जाणायचं शिकलो होतो. कसं सुंदर हे सगळं ज्ञानदेवांना योगदान जातं, कारण हे सगळे वाचक होते, हे अभ्यासक होते, अनेक पुस्तकं त्याच्यावर लिहिले गेलेली आहेत. आणि हे दान हे चैतन्य निर्माण करतं, हे ऊर्जा देणारं ज्ञान असतं. हे खरं आताच्या मानसोपचार तज्ञांच्या भाषेत त्यालाच आपण एम्पथी म्हणतो. माझ्या दृष्टीने तर एम्पथीला फार महत्व आहे. तुमच्याही असेल, पण ती आत्मसात करणं खूप गरजेचं आहे. आणि ती जर आपल्याकडे शब्द आहेत तर त्या शब्दामध्ये एम्पथी असू द्या. जर तुमच्या हातामध्ये ताकद आहे तर तुमच्या हातामध्ये ती एम्पथी असू द्या. आणि त्या माध्यमातून आपण ते सहानुभव त्याला म्हणतात, सहानुभूती म्हणजे एम्पथी, ती अनुभूती आपल्याला घेता आली पाहिजे. तर आपण त्या दानाला तर महत्व येईल. इतकं दानाचा महिमा आहे. म्हणजे एक ओवी जर अनुभवायची असेल तर आपल्याला साहजिकच या अनेक ओव्यांचा पण संदर्भ त्याच्याबरोबर घ्यायचा. तर खऱ्या अर्थानं काया वाचा मनाने दान करणं म्हणजे काय हे नुसतं बोलून येत नाहीये, तर आपल्याला त्यासाठी अभ्यास करायचा आहे. आणि म्हणून नामदेव म्हणतात एकतरी ओवी अनुभवावी. 5:02 झालेत. मॅडम 5:10 पर्यंत बोलू शकता, बोला. फारच छान. सगळ्यांना माहिती असलेली एक ओवी घेऊया मग आपण. ती म्हणजे वक्ता तो वक्ताची नो हे श्रोते या वेळ, सगळ्यांना आवडणार असं. पण ते काय आहे? संवाद आणि वक्ता म्हणजे श्रोता आणि वक्ता
यांचं नातं जे निर्माण होतं ते संवादातून. संवाद असेल तरच श्रोता आणि वक्ता यांचं नातं निर्माण होतं. मला आता समोर तुम्ही बसलायत, पण मला तर असं आहे की फक्त मनुजता दिसते आणि ज्योती ज्योत्स्ना ताई दिसतायत, बाकी कोणी दिसत नाहीये. पण हरकत नाही, मी तुमच्याजवळ संवाद साधते. म्हणजे मला खऱ्या अर्थानं आता माझी परीक्षा आहे की मी तुमच्याबरोबर संवाद साधू शकले की नाही हे तुम्ही मला परीक्षक म्हणून निर्णय देणार आहात. आणि तुम्ही ऐकताय की नाही हे मला काही कळत नाहीये, मी ऐकताय असं धरून चाललेली आहे. त्यामुळे तुम्ही उत्तम श्रोते आहात आणि तो एक गुण म्हणून आपण 16व्या अध्यायातला तो घेऊया, तो लक्षात घेऊ. आणि तो संवाद कसा, तर सहजे तरी अवधारा. श्रोत्यांनी कसा असायला पाहिजे, सहजतेनं अवधारला आलं पाहिजे, अवधान आलं पाहिजे. बोलणाऱ्यानं कसं बोललं पाहिजे, सहजतेनं बोललं पाहिजे, कृत्रिमपणे नको. पाठ केलेलं बोलणं पण आपल्याला लक्षात येतं आणि ते खूप अवघड जातं. म्हणजे मला एक खूप वेळ असं होतं, मलाही आता कागद घ्यावा लागला कारण मला भय आहे की मला ते जमेल का या वेब याच्यामध्ये, म्हणून वाटतं. नाहीतर मी कागद नाही घेत सहसा, नाहीच कधी, बऱ्याचदाच नाही घेत. तर तरी आपण बघूया, माझा प्रयत्न आजचा आहे. सहजे तरी अवधारा, वक्तृत्व अवधानाचा होय चारा. अरे त्या गाईला जर चारा तिच्या आवडीचा नाही घातला तर ती चारा खाईल का? ती मानमुरकट. मी जर तुम्हाला आवडेल अशा पद्धतीनं जर बोलत नसेल तर आता कित्येक जण उठून गेले असतील. वर्गात आम्हाला अनुभव, आपल्याला हे नेहमी येतात नाही का मॅडम, की आपलं जरा दुर्लक्ष झालं, आपण ध्यान बोलत नसलो, हे कधी ओळखायचं? मुलं इकडे तिकडे बघायला लागली की, मुलं काहीतरी दुसरं काढून करायला लागली की उद्योग. पण जर तुमच्याकडे एकटक मुलं पाहतायत तर निश्चिंत असा की जे काही तुम्ही बोलताय ते त्यांना कळतंय, ते निदान पोचतंय त्यांच्यापर्यंत. आज जितके हल्ले नाहीत ते माझं श्रेय आहे, निघून गेलेत ते माझं अपयश आहे. वक्तृत्वाचं हे नव्हे, वक्तृत्वाचं श्रेय असायला पाहिजे, मग श्रोत्यांचं बघू. तर सहजे तरी अवधारा, वक्तृत्व अवधानाचा होय चारा. काय होतं त्याच्यामुळे, अवधान दिल्यामुळे काय होतं, तरी दोंदे पेलती अक्षरा प्रमेयांची. त्यामुळे काय होईल, तर अक्षरांचं बीज लागेल. अरे प्रमेयांची, सिद्धांत तयार होतील. लोकांनी ऐकलंच नाही तर त्यांच्या मनामध्ये सिद्धांत तयार काय होणार, त्यांना विचार काय येणार, त्यांचे परिपक्व विचार होणारच कसे, सिद्धांत कळणारच नाही. म्हणजे काय, असा जो प्रश्न आपल्याला शेवटी, हो दान म्हणजे तुम्ही आता म्हणाल की दानाची ओवी जर मला कळली बाईंनी, म्हणजे मी असं म्हणेन की मी सांगितलेलं दानाचं महत्व तुम्हाला कळलं असलं तर तुम्हाला आता फक्त एकच सिद्धांत आहे की दान अशा प्रकारे करावं. तुम्ही स्वतःच्या मनाने ठरवणार आहात की असं माझं दान हे माझं श्रेष्ठ दान असेल. म्हणून सहजे तरी अवधारा, वक्तृत्व अवधानाचा होय तारा, तरी दोंदे पेलती अक्षरा प्रमेयाची. सिद्धांत तयार होतील. अर्थ बोलाची वाट पाहे. शब्द काय वापरले ह्याला महत्व नाही, त्यातनं अर्थ काय निर्माण झाला हा महत्वाचा आहे. त्या बोलाचं वाट पाहत असतात अर्थ. एक शब्द, एका शब्दाचे अनेक अर्थ असतात. आता मी जी बोलतीये त्याचे तुमच्या मनामध्ये म्हणजे अर्थ असा असतो की जे तुमच्या परिप्रेक्ष्यामध्ये जे असतं तो तुम्हाला अर्थ आकलन होत. आपल्याला जे जे माहित असतं ते अर्थ. याचं एक फार सुंदर मला आठवण आता आली, ती सांगते. विगो कुलकर्णी TFRचे जे भाषा तज्ञ होते, ते एकदा आमच्याकडे आले होते कॉलेजमध्ये. तेव्हा ते समोर आले, मी मराठीची प्राध्यापिका म्हणून आणि आम्ही सतत असायचो पुढे पुढे म्हणून असायचो. तर त्यामुळे ते मला म्हणाले की संवाद साधताना आणि म्हणे की कवितांबद्दल आम्ही बोललो वगैरे 2-4, आणि त्याच्यावर ते म्हणाले, मी म्हटलं संगणक, तेव्हा ते संगणक वगैरे अगदी नवीन होतं आणि ते नवीन येणार आणि ते कसं शिकायचं, लोक फार गंभीर झाले होते, आता नोकऱ्यात जाणार, मी निगेटिव्ह विचारच करत होते. संगणक कळत, मी म्हटलं का सर संगणक वगैरे हे कळत नाही, आता आपल्याला कम्प्युटर म्हणून नको का, मग आपण संगणक शब्द का वापरायचा, मराठी भाषेतला स्वीकारतील का कम्प्युटर म्हणूनच स्वीकारतील. ते म्हणाले, अगं संध्या मला एक सांग, तुला डबकं म्हटलं की काय दिसतं?
तर म्हटलं डबकं दिसतं, असं पाणी गढूळ, छोटासा खड्डा त्याच्यामध्ये वगैरे वगैरे वगैरे. मी सांगायला लागले जास्त, मला वाटलं आपला आता विद्वत्ता फार झाला. ते म्हणाले म्हणजे दिसतं ना तुला डबकं, कारण तुला डबक्याचा अनुभव आहे, डबकं तुला माहित आहे, तू जाणलेलं आहेस त्याला अनेक प्रकारे, म्हणून तुला जसं डबकं कळलं तसं ते जो काही डबा आहे त्याला तुम्ही संगणक म्हणा, त्याला तुम्ही कम्प्युटर म्हणा, तो तुम्हाला वापरायचा कळला, संपला विषयच. प्रश्न तिथे नाहीये. अर्थ बोलाची वाट, अर्थ तुम्हाला कळला पाहिजे. तो अर्थ म्हणजे हा डिक्शनरी मधला केवळ छोटासा मर्यादित गुगल वरला अर्थ नव्हे, व्यापक अर्थ. शब्दांना प्रचंड अर्थ असतात. आता अभ्यासताना मला नेहमी अनुभव यायचा की ज्ञानेश्वरीच्या ओव्या ओव्या अभ्यासताना जेव्हा मी प्राचीन मराठी जो शब्दकोश आहे तोही माझ्याकडे माझ्या बाच्यानी मला दिलेला आहे. मला खूप अभिमान वाटतो त्याचा, खूप वर्षापूर्वी दिलेला आहे त्यानं. कसं काय मुलांना कळत असतं काय माहिती की हिला हे उपयोगी असेल म्हणून, आणि तो चाळत होते मी, आणि मला इतकी नवीन नवीन शब्द, म्हणजे एखादा शब्द बघण्यासाठी आपण अनेक शब्दांच्या वर दृष्टी जाते, पानं उलगडतो, ते बघता बघता एखादा शब्द दिसतो. असंच मला एक दिवस अचानक शब्द दिसला, लुसीपुसी. म्हटलं अरे हा काहीतरी ओळखीचा शब्द आहे आणि प्राचीन मराठी मधला, म्हणून मी तिथे त्याचं विश्लेषण तिथे बघितलं. तर तो महानुभावपंथीय साहित्यामधल्या चक्रधरांच्या एका रचनेमध्ये लुसीपुसी हा शब्द आहे. माझ्याकडे काही ती उपलब्ध रचना नव्हती त्यामुळे मला ते पाहता आलं नाही, पण माझ्या डोक्यात होतं की मी आज हा शब्द कुठे ऐकला आणि मला काही ते आठवेना. आणि मग काहीतरी बोलताना असंच काही बघत होतो, पिक्चर बघत होतो, आणि तो सिनेमा लागला आणि ते गाणं लागलं, आणि त्याच्यामध्ये ते लुसीपुसी काय मोंबासा वगैरे असं काहीतरी ते वर्डिंग आहे. ते आहे श्रीदेवीचं गाणं, आणि त्याच्यामध्ये काय त्या गाण्याची वर्डिंग मला आता आठवेना, ती अशी द्राक्ष वगैरे माळून एक असं गाणं म्हणते, ते गाणं आहे ते. तुम्हाला मला बोलता येत नाही पण मला ते गाणं कहा से मैं हूं आई असं काहीतरी एक गाणं आहे, मला आठवलं. तर त्याच्यामध्ये तो लुसीपुसी पहिल्या वर्डिंग मध्ये आहे, हवा हवाई असं गाणं आहे ते. हा, हवा हवाई असं गाणं आहे. तर ते तेव्हा तिथे लुसीपुसी असा शब्द, आणि त्या शब्दाचा अर्थ काय असेल? लुसीपुसी म्हणजे नट्टा पट्टा. ती पण तेव्हा त्या ह्याच्यामध्ये एक वेशभूषा करून येते, एक लुसीपुसी करून येते, एक वेगळी वेशभूषा करून येते. आणि तुम्ही कल्पना करा की हजारो वर्षापूर्वी वापरात असलेला शब्द लुसीपुसी इतका गोड, तो आज तिथे कसा आलाय त्या ह्याच्यामध्ये मी जेव्हा बघितलं की हा लुसीपुसी हा शब्द त्यांनी का असा आणलाय, तर त्यांनी असं म्हटलं होतं की आफ्रिकन शब्द आहे जो नट्टापट्टासाठी वापरला जातो. केवढी मोठी भाषेची देवाणघेवाण आहे पहा. इतकी मजा आहे ना या सगळ्या भाषांचे शब्दांचे अर्थ शोधण्याची आणि हे बघण्याची. तर तो संवाद आहे, तो अर्थ जाणून घेण्याची आपल्याला अर्थ बोलाची वाटप आहे. तेथ अभिप्रावो अभिप्रायात येते आणि भावाचा फुलोरा होत जाय, त्याच्यामुळे भाव निर्मिती होते. आता बोल बोल बोलला काय बोलला काही कळलं नाही असं कदाचित शेवटी होऊ नये असं मी ज्ञानोबा माऊलींशी याचना करते की मी काय बोलले ते कळलं नाही असं होऊ नये माझ्याकडून, एवढी माझ्यावर दया करा, उपकार करा असं म्हणे. तर तो भावाचा फुलोरा होत झाला, भाव निर्मिती झाली पाहिजे तुमच्या बोलण्याच्या माध्यमातून. तो भाव कळला पाहिजे, तो भाव येथे नाही असं नको व्हायला. तो भाव, तो रस, ती रसन ती भावा ती रसात्मकता, ती रसात्मकता असली पाहिजे, मग तो भाव निर्माण होईल. म्हणून संवादाचं सुवावो ढळे तरी हृदयाकाश सारखे बळो आणि श्रोता दुश्चित्त तरी तितुळो मांडला रसू. अशा प्रकारे तो वक्ता, तो वक्ताची नोहे श्रोते याविड. तेव्हा श्रोता वक्ता हा संवाद खूप महत्वाचा आहे, आणि तो साधला तरच आपण हा खरं तर 9व्या अध्यायातले ओव्ययी जे राजविद्या राजगुह्य योग असं सांगतात. ती राजविद्या म्हणजे कोणता, तर ही विद्या संवादाची विद्या, ती राजविद्या म्हणून संबोधली आहे त्यांनी. संवाद साधता आला म्हणजे तुम्हाला एक राजविद्या प्राप्त झाली. किती सामान्य स्तरावर, किती लौकिक स्तरावर तुम्हाला हे तत्वज्ञान
माहिती देतं, त्या लौकिक स्तरावर तुम्हाला ती माहिती देतं. इतकी सोपी साधी अशा भाषेमध्ये त्यांनी संपूर्ण ज्ञानदेवी लिहिलेली आहे. माझ्याकडून हा प्रयत्न केला मी की तुमच्या समोर मी अभ्यासलेल्या पैकी काही ओव्या इथे सांगाव्यात, संवाद साधावा. त्या जर कळल्या असल्या तर मी माझ्या फलश्रुती मिळाली असं म्हणायला हरकत नाही. मी कोणत्याही प्रकारे तुम्हाला प्रवचन दिलेलं नाही. विनम्र भाव आहे तुमची सर्वांची. मी आता याच्यातनं आज्ञा घेते की मला थांबायचं की नाही सांगावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला खूप मोठी संधी आज तुमच्या समोर सर्वांसमोर बोलण्याची मिळालेली आहे आणि मला नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. शशिकांत आणि मनोजताचं खूप खूप आभार. पहिले तर त्यांनी मला एक तंत्रज्ञान शिकवलं की वेबिनार कसं घ्यावं आणि मला खूप त्या मी विचारातच होते आणि मला असं वाटतं मी कायमस्वरूपी तुम्हाला दिसलीये आणि कायमस्वरूपी तुम्ही मला ऐकू शकलाय. असं असेल तर ते सगळं श्रेय या दोघांचं जातं. मी घरत सरांचे विशेषतः सुहास आणि माधुरी वर्तकचे हे सगळे कार्यकर्ते आहेत खूप मोठे. बरोबर अनेक वर्ष काम करतो आहोत आम्ही, एकमेकांना सुपरिचित आहोत. सुहास मला खूपच चांगला ओळखतो, म्हणजे आम्ही घडत होतो, म्हणजे तो आम्ही वगैरे सगळे घडत होतो एकाच वेळेस. तेव्हा त्यांनी ते घडणं बघितलेलं आहे आणि ते घडत असताना बघणं आणि आज त्यांनी अधिकारांनी सांगणं की तुम्ही बोला, हे माझं श्रेय आहे खरं तर असं मला वाटतं. आणि घ्यावं ना थोडंसं श्रेय पण घ्यावं. खूप जाणकार मंडळी आज समोर माझ्या आहेत. मला फार भय वाटते, घाम फुटलाय मला. डॉक्टर वर्तक, लीना वर्तक गुरु आहेत सगळे, ते माझे गुरु. माऊली आहे, अनुपमा कुलकर्णी माझे बंधू सगळेजण आहेत, म्हणजे मैत्रिणी आहेत खूप. त्यांनाही सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. संजय मोरपची मुलगी इथे येऊन बसले, सगळ्यांना माहिती आहे म्हणून सांगते. ती मला आधार द्यायला आलेली होती की येस काही तुला अडचण झाली नानी तरी मी तुला मदत करायला इथे उपस्थित राहते. इतकं माया करणारी माणसं असल्यावर कशाला कमतरताच नसते. तिचे मी आभार नाही मानत. तिला खूप गोड गोड शुभ आशीर्वाद. पण नवऱ्याचे मानलेच पाहिजेत, कारण माझ्या अशा अवस्थेत त्यांनी मला खूप सांभाळून घेतलंय आणि मला इथे बोलण्यासाठी त्यांनी मला तयार केली. सो खूप खूप धन्यवाद. ज्ञानदेवांना नमस्कार. पुंडलिक वरदे हरी विठ्ठलकर. पुंडलिक माझा खूप लाडका देव आहे, मला खूप आवडतो कारण तो सुंदर आहे. सुंदर ते ध्यान उभे वटेवरी करकटावरी ठेवून. त्याच्यासाठी धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. ज्ञानेश्वरी लोवींचे खूप छान असं आजच्या काळाला अनुसरून खूप छान असं विवेचन तुम्ही केलं आणि ओवी अनुभव हा ज्ञानेश्वरी वाचनाचा प्रसाद आम्हा सगळ्यांना दिलात. खूप खूप धन्यवाद मॅडम. आता थोडीशी प्रश्नोत्तर घेऊयात. संवाद साधतील म्हणजे तुमच्याशी ज्योत्स्ना मॅडम, शहापुरे मॅडमशी संवाद साधतील ज्योत्स्ना मॅडम. खूप छान मॅडम, नमस्कार. मॅडम मी तुम्हाला विचारू इच्छिते की ज्ञानेश्वरांनी, मॅडम ऐकताय ना? हो हो ऐकते. हा हा. ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवर केलेलं भाष्य म्हणजे ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका. तर भावार्थ दीपिका या शब्दाचा नेमका अर्थ काय आणि ज्ञानेश्वरांनी कोणत्या उदात्त हेतूने हा ग्रंथराज सिद्ध केलेला असावा आणि तो हेतू साध्य झाला असं म्हणता येईल का? पहिला आपण उलटा प्रश्न म्हणजे प्रश्नाचा शेवट आधी घेऊ की तो साध्य झाला की नाही. असं असेल तर एक छोटासा उदाहरण आपण घेऊ शकतो. त्या काळामध्ये म्हणजे ज्या परिस्थितीमध्ये हा लिहिला गेला, जी राजकथा होती, कर्मकांडाला महत्व आलं होतं, संस्कृत भाषेचा पुरस्कार होता, अशा वेळेस सामान्य जन आणि स्त्री शूद्राधिक म्हणजे ज्यांना म्हणतात त्यांना हे काही पोचू शकत नव्हतं. अशा वेळेस मी बंडखोरीच्या संदर्भात तुम्हाला सांगितलंच की त्यांनी मराठी भाषेची बंडखोरी केली. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यामुळे एक संत मेळा तयार झाला खूप मोठा, ज्यांची वचनं आजही आपण ऐकतो. आता आज त्याचं काय आहे फलद्रूप हे आपण तुमच्यावरच सोपवते मी. ते दिसतंय का फळ? काही ना दिसतं, काही नाही. मला कधी कधी दिसतं, कधी कधी नाही. अजूनही आज जर तुम्ही माझं व्याख्यान आयोजित केलं तर याचा अर्थ आहे की त्या आवड असलेली लोक आहे, म्हणजे ऐकू इच्छितात, म्हणजे आपण पोचत नाही आहोत म्हणून ते समजत नाही.
हा पहिला मुद्दा फलद्रूप होईलच. कारण जर ज्ञानदेवाने ते तेव्हा करू शकले, वास्तविक तो काय आपण म्हणतो त्यांना काय मागासलेला समाज होता, आता आपण किती प्रगत आहोत तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून. मग असं असताना का नाही पोहोचत आहे, कुठेतरी कमी पडतोय का आपण, याचा विचार आपण केला पाहिजे. कृष्णाचा पहिला मुद्दा तुम्ही जो म्हटलात की भावार्थ म्हणजे काय, मगाशीच सांगितलं तुम्हाला. गीतेच्या 900 ओव्या आहेत, अरे श्लोक आहेत. पहिली गोष्ट, त्या श्लोकांमध्ये आता अभयम ज्ञान संश्रुद्धी असं म्हणून त्यांनी पहिल्या श्लोकामध्ये काय ते 6-7 दैवी गुण सांगितले. त्याच्यावर यांनी ज्ञानदेवानी एक अभय सांगताना 10 ओव्या लिहिल्या. हा अभय म्हणजे काय, जे मी आता उदाहरण घेतले ते म्हणूनच तेच ठेवते की एक अभय स्पष्ट करताना जे फक्त गीतेमध्ये अभय एवढंच लिहिलं गेलं, तेच अभय स्पष्ट करून तत्कालीन लौकिक उदाहरणं देऊन, समकालीन अशी लौकिक उदाहरणं दिली जी लोकांना कळतील, त्या भाषेत दिली, त्याचेच रूपक दृष्टांत आणि उपमा केल्या आणि त्यांना अनुभवास आणून दिली. ते अनुभवणं त्यांना करायला दिलं म्हणून तो भावार्थ, भाव कळला. आपलं सगळं सांगितलेलं असतं पण आपण म्हणतो की अरे हो सगळं कळलं, पण नेमका मुद्द्याचं काय ते नाही कळत, म्हणजे भावार्थ कळलेला नसतो. तो मुद्दा कळला आणि क्लिक झाला तर भावार्थ कळला. तर तो भावार्थ अशा प्रकारे 9000 आणि काहीतरी वरती आहे, तो 9013 काहीतरी तो आहे. मग ऐकू येत आहे ना? हो येत आहे. हो येत आहे. तर तो भावार्थ इतकं स्पष्टीकरण करून सांगणे म्हणजे भावार्थ. आणखी काय राहिलं का त्यातलं, सांगा विचारायचं. नाही झालं. हा, हेतू साध्य झाला असं म्हणता येईल का? ते आता आपण ठरवूया सगळेजण. माझ्या आजच्या दृष्टीने साध्य झाला. धन्यवाद मॅडम. पुढचा प्रश्न डॉक्टर सुचिता पाटील आपल्याला विचारतायत की सद्यस्थिती बोलीभाषा कुठेतरी हरवल्या आहेत, पण मराठीची दैन्यावस्था नवीन पिढीत दिसते. आपली ही ज्ञानेश्वरांची महाराष्ट्री भाषा टिकवण्यासाठी आपण काय सल्ला द्याल? सल्ला देण्याची मोठी नाही, पण मी माझा विचार सांगू शकते की ज्ञानेश्वरीची भाषा टिकवणं पेक्षा आधी आपण सुरुवात करू की आजची आपली भाषा टिकवणं. भाषा कधी टिकते? भाषा ही व्यवहाराची भाषा असेल आणि ती व्यवहारात वापरली गेली तर टिकते. साधा एक मुद्दा आहे तो की तुम्ही व्यवहारात सातत्यानं वापरता का ती भाषा? तुम्ही जसं मी मगाशी उदाहरण दिलं, अहो तुम्ही कुठल्या शब्दाला काय म्हणता याला महत्व नाहीये, म्हणजे कुठल्या वस्तूला काय म्हणता तुम्ही. आपण साधे आहे पण आपण आता किचनच वापरतो. काय स्वयंपाकघर झालं म्हणायला हरकत आहे, म्हणजे काय त्यांनी काय फरक काय पडलाय, का वापरतो आपण? उलट जास्त चांगला अर्थ होतोय, पण आम्ही इतकं अडॉप्ट करतोय ना, अनुकरण, गुलामी आहे. आम्ही गुलाम खूप वर्ष होतो, त्यामुळे गुलामी. मी इंग्रजी भाषा स्वीकारू नका असं म्हणत नाही. अगदी मी आपल्याकडचं उदाहरण जाऊ दे, मी नाही घेते. अगदी खेळोपाडी सुद्धा गमतीचा विषय म्हणून सांगते की परवाच मी एक व्याख्यान ऐकलं, त्याच्यामध्ये इंगोले मॅडम म्हणत होत्या की माझ्याकडे बाई येते कामाला, ती म्हणाली माझ्या आईचे मिस्टर आलेत. तर ते अगं म्हणजे तुझा बाप ना, तर ती म्हणाली नाही पण ते बाप म्हटलं का जरा लाज वाटते, ते काय आमची गावंडी भाषा आहे. काय म्हणायचं सांगा तुम्ही. आता मिस्टरचा खरा अर्थ सांगितला तर ते तर आणखीनच भयानक आहे, जाणकारांना माहिती असतो प्रत्यक्षातला त्यातला अर्थ. पण मग मिनिस्टर आणि मिस्टर मध्ये पण घोळ करतात, कारण त्यांना मिनिस्टर पण शब्द माहिती झालेला आहे. माझ्याकडे माझे मिनिस्टर आलेत, आमचे मिनिस्टर आलेत, म्हणजे मिनिस्टर नव्हतं म्हणायचं तर मिस्टर आलेत, माझ्या बहिणीचे मिनिस्टर आलेत असं ती सांगते. म्हणजे हे सगळं असं हे आमचं स्वीकारलंय ना आम्ही, ते स्वीकारणं सोडा मराठीचं. नुसतं माझी मराठी मी तसं नेहमी म्हणते की शिवजयंती घोडे नाचून वेशभूषा घेऊन शिवजयंती नाही होणार. शिव काल अभ्यासला पाहिजे, शिवाजीचं कर्तृत्व अभ्यासलं पाहिजे, तर तुमच्यात ते अंगीकारता येईल तुम्हाला.
तसं भाषेचं आहे. भाषेचं सामर्थ्य अभ्यासा ना. लोकमान्य टिळकांनी म्हटलं होतं, जर ज्ञानदेवांना तेव्हाच्या काळी निरूपण करण्यासाठी, टीका करण्यासाठी मराठी भाषा कमी पडली नाही, मग आता आमचं काय कमी पडतं? तर आमची प्रतिभा कमी पडते, आमचं ज्ञान कमी पडतं, आम्ही ते करायलाच नाही जात. परवा कोणतरी एक बाई म्हणाली, अगो बाई शॉवर पडला. तर माझ्या डोक्यात शॉवर म्हणजे आम्हाला एकच माहिती, बाथरूम मध्ये असलेला आंघोळ घालणारा शॉवर. तर ती म्हटलं काय पडला, बापरे लागलं का? म्हणजे लागणे इतका नाही पडला, पण धुवाधार पडला. म्हणजे मनात म्हटलं आपण अज्ञानी आहोत, तो पाऊस पडला असं तिला म्हणायचं. आता शॉवर पडलाय का म्हटलं, हा प्रचलित शब्द आहे का? मॅडमना म्हणावं की आपणच मराठी जितके प्रचलित शब्द तेवढे खुशाल वापरा, मनमोकळं बोला. खरं तर मनमोकळं त्यामुळेच बोलता येतं, आपल्या भाषेत जास्त संवाद साधता येतो आणि खूप छान बोलता येतं आणि सगळं काही सांगता येतं वगैरे. तर माझं इतकंच धन्यवाद मॅडम. आपण तो वापरली पाहिजे. प्रश्न भरपूर आलेले आहेत तुमच्यासाठी, खूप खूप प्रश्न आलेले आहेत. तर पुढचा माधुरी वर्तक यांचा प्रश्न आहे की ज्ञानेश्वरी वाचनाचा महाप्रसाद म्हणजे काय? ज्ञानेश्वरी वाचनाचा महाप्रसाद म्हणजे विवेकाचा प्रसाद देतात ते. पोट भरणं, त्यांनी तुमचं पोटही भरणार आहे, तुमचं मनही तृप्त होणार आहे. तुम्हाला ते दिसायलाही शब्द फार सुंदर आहेत. ज्ञानदेव तर किती गोड होते, आपल्याला चित्र आहेत त्यांची समोर. म्हणजे भाषेच्या माध्यमातून जेव्हा ते आपल्याला भेटतात, त्यातलं ते अलौकिक असं ते लौकिक बोलतात खरं तर पाहता, पण ते आपल्याला अलौकिक वाटतं. आणि अलौकिक काही दिसलं तरी सुद्धा तो महाप्रसादासारखा असतो. आणि तो महाप्रसाद म्हणून स्वीकारायचा. आपण साधं जेवण नाही येते, कुठेही बसलो कसेही जेवलो असं नाही येते. तुम्ही एक ठाण बांधून बसा, एखादी ओवी घ्या, मला किती व्यक्तिगत अनुभव आले, मी किती वाचलेलं आहे, हे सगळं तिथे आठवा आणि ते सगळं जर उजाळा दिलात तुम्ही, तर तो प्रकाशरूपी, एक ज्ञानाचा प्रकाशरूपी असा तुम्हाला महाप्रसाद नक्की मिळेल. तो थोडा खाल्ला तरी सुद्धा जो तृप्त करून टाकतो तो महाप्रसाद. एक जरी ओवी अनुभवली तरी सुद्धा तृप्ती होते, तो महाप्रसाद. महाप्रसाद आपण पोट भरण्यासाठी मागत नाही, धन्यवाद. तो दिला तेवढा घेतो. नाही, बरोबर. धन्यवाद. पुढचा प्रश्न आहे माने मॅडमचा, आश्लेषा माने मॅडम. त्यांनी विचारलंय, ज्ञानभाषा इंग्लिश शिकण्याला पर्याय नाही, पण ती शिकत असताना मुलांची मातृभाषेची नाळ घट्ट राहावी यासाठी पालक आणि शिक्षकांची भूमिका काय असावी? अगदी मराठीत बोला. पहिली तर गोष्ट, जितकं शक्य असेल तेवढे पर्यायी शब्द सांगा, जसं मी तुम्हाला. आणि घराघरामध्ये म्हणजे शिक्षकांच्याकडे तर असलेच पाहिजेत. माझा हट्ट असतो तो म्हणजे शब्दकोश. सगळे कोशवाङ्मय जेवढं मिळते तेवढा घरात आणून टाका. 2 साड्या कमी घ्या, साड्या तुमचं ज्ञान नाही वाढणार आहे, पण शब्दकोशानं नक्की वाढेल. बायकांचा आवडीचा विषय साड्या. हो बघते. आणि उरले पैसे तू नक्की साड्या घ्या, कोण नाही म्हणतात. सध्या आपण 4 महिने काही घेतलेलं नाही, पण पुस्तकं मात्र घेतली गेली. बघा, या काळामध्ये सुद्धा आपल्याला पुस्तकं उपयोगी पडलेत. मी तर पुन्हा पुन्हा पण वाचले आणि त्याच्यामुळे नवीन नवीन गोष्टी पण मला कळल्या. पुनर्वाचनानं खूप गोष्टी कळतात. आता माझी नाद बसली, ती म्हणते हो मी पण वाचनाने, म्हणजे तरुण आहे ती, आता 19 वर्षाची. ती म्हणते मी प्रचंड पुस्तकं वाचली, काय पाहिजे आणखी. घेतलं सकारात्मक तो सगळा भाव, की आज आपण क्वारंटाईन होऊन राहतोय तरी सुद्धा आपण पुस्तक वाचतो आणि ते एकमेव तुमच्याकडे संपत्ती आहे. ती तुमची संपत्ती त्यांनी ओळखवा. तुमच्या घरामध्ये किती वस्तू मोठ्या मोठ्या ठेवलेल्या आहेत, याच्यापेक्षा घरात शिरल्यावर तुमची लायब्ररी तर दिसली तर समाधान वाटलं पाहिजे. असं खरं तर हवं. थँक्यू मॅडम. तुमच्याकडे असणारच मला खात्री आहे. धन्यवाद. अभ्यासक आहे. आता मनुजाता राऊत यांचा एक प्रश्न आहे मॅडम आपल्याला, की संस्कृत भगवद्गीतेतील मर्मज्ञान सर्वसामान्यांना समजावे म्हणून ज्ञानेश्वरांनी प्राकृतात म्हणजेच मराठीत लिहिलेली ज्ञानेश्वरी वाचनातच राहिली असं मगाशी तुम्ही म्हटलेलं आहे. पण त्याची कारणं काय असावीत? कारण ज्ञानेश्वरी आचरणात तर सोडाच, पण वाचनातही येत नाही असं चित्र आज समाजामध्ये आहे. याबद्दल आपण काय सांगू शकाल? एक तर आधी आपण कुणाला दोष न देता आपल्याला बघता येते का याच्याकडे ते आपण बघूया. ते म्हणजे असं की
ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर म्हणजे निरूपण झाल्यानंतर आणि ती लिखित स्वरूपामध्ये जेव्हा आली, म्हणजे सच्चिदानंद बाबांनी तेव्हा तर लिहून घेतच होते, ते बोलता बोलता ते लिहून घेत होते, पण तेव्हा मुद्रण कला अस्तित्वात नव्हती. त्यामुळे जे नकली झाल्या त्या नकली झाल्या, म्हणजे त्याच्यावर नक्कल केली गेली, मग कुणीतरी हस्तलिखित तयार केली आणि त्याचा जीर्णोद्धार हा एकनाथाने केलाय. म्हणजे जीर्णोद्धारच म्हणेन मी त्याला. पुन्हा जे संकलन केलं ते नाथाने केलं, म्हणजे पुन्हा 200-250 वर्षांना. कारण का, तर यादव राजवट जाऊन बहामनी राजवट आली. राजवटीचे मोठे परिणाम आपल्यावर झाले आणि ते कारण आहे की पुढे येताना म्हणजे मग ती आली, मग परत त्याचे अर्थ सांगणं, लोकांनी काम केलंय खूप त्याच्यावर सुद्धा, सातत्याने लिहिले गेले, पण काळ बदलत होता सारखा आणि आक्रमण होती. आणि तुम्हाला लक्षात येईल की दक्षिणाकडे हे बफर म्हणून आपण खरं तर महाराष्ट्र राहिला, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये हे घाव खूप सोसावे लागले अशा प्रकारचे. इतकं की तुम्हाला हेही माहिती असेल की ह्याचं महानुभावपंथीय साहित्य आहे ते पण सकल लिपीत त्यांनी कन्व्हर्ट केलं. जे मराठीत त्या बोलीत होतं ना, ते सकल लिपीत आणलं, गुप्त लिपी केली, सांकेतिक लिपी केली. मला ती पाहायची संधी मिळाली पैठणला मी गेले तेव्हा. पण म्हणजे काय की भयापासून त्याने का आक्रमण होतील, ते जाळपोळ करत होते, देवळं वगैरे धार्मिक गोष्टी नष्ट केल्या याच्या माध्यमातून. म्हणजे मौखिक होतं ते उपलब्ध राहिलं आणि जे काही थोड्या प्रमाणात संशोधन केलं लोकांनी त्याच्यामध्ये, नंतर पण आपल्याकडे याचा साहित्याचा अभ्यास जेव्हा सुरू झाला विद्यापीठामध्ये, तेव्हा आधी केवढं मोठं संशोधन या 18-19व्या शतकामध्ये झालंय. 19व्या शतकातच खरं तर हे ग्रंथ सगळे उपलब्ध झालेत आपल्याला आणि मग तो हा विषय लावला गेला. मराठी हा विषय लावायलाच म्हणजे 1920 साल उजाडलं. हे तुम्हाला माहिती असेल की नाही मला माहिती नाही. विद्यापीठामध्ये मराठी भाषेचा अभ्यास सुरू होण्यासाठी प्रयत्न करावे लागलेले होते. आक्रमण, परत ब्रिटिश आक्रमण, म्हणजे तो एक प्रश्न निर्माण झाला. ब्रिटिशांनीच इथे घेतल्या हे स्पर्धा वगैरे की मराठीतल्या, कारण त्यांना बरोबर माहिती होतं लोकभाषेमध्ये जोपर्यंत आपण पोचत नाही, त्यांची मनं आपण जोडत नाही, तोवर आपण चांगलं राज्य नाही करू शकणार. हा एक त्याचा मुद्दा होता, त्याचे आपण बरे वाईट परिणाम सगळे भोगतो. पण हे सगळ्या गोष्टी आहेत. हा एक, आणि आज तर काय विचारूच नका, अनास्था प्रचंड आहे. राजकीय म्हणजे ते एकमेकावर अवलंबून आहेत ना. राजकीय हेतू, सामाजिक विचार वळतोय तसं आपल्याला वळावं लागतंय. शाळांना पुरस्कार देणं, इंग्लिश शाळांना अधिक देणं, महत्व देणं. मग इंग्लिश जरी ती आपली एक आहे, म्हणजे मॅडमना मुद्दा म्हणेन किंवा सर्वांसाठी जाणकारांना माहितीच आहे, एक सामान्य सिद्धांत आहे, तुम्हाला जर तुमची मातृभाषा उत्तम आली तर तुम्हाला जगातली कुठलीही भाषा येऊ शकते. आणि लहान मुलं म्हणजे भाषाशास्त्राचा नियम आहे, कितीही भाषा शिकू शकतं. तुम्ही एकाच वेळेस त्यांना बोलायला लावा, त्याला ती बोलण्यासाठी स्वीकारली गेली की ती भाषा येते. आमची मुलं इंग्लिश मीडियम मध्ये जातात, 12वी पर्यंत त्यांना एक पत्र लिहिता येतं का? एक पत्र जर तुम्हाला ड्राफ्ट करायला सांगितलं येतं का? परीक्षण बघा. मग त्यांना आलं कसं तुम्ही म्हणता? ज्ञानभाषा. कुठलं ज्ञान? रटायचं, नुसतं वॉमिट करायचं? ज्ञान म्हणजे काय? आम्ही ज्ञान आणि माहिती याच्यामध्ये फार विसंगती करतो. म्हणजे माध्यमाचा विचार तुम्ही सगळ्यांनी जरूर केला पाहिजे. आता पुन्हा आलं हे की जितकं म्हणून शक्य असेल तेवढं मराठी माध्यमात तुम्ही मातृभाषेत शिकवा. 5वी पर्यंत हे ऐका सगळ्यांनी आणि ते करा. आणि उद्या वेबिनार आहे त्यातल्या एका मोठ्या म्हणजे मेंबरचं, डॉक्टर वसुधा कामत यांचं उद्या वेबिनार आहे, त्याच्यावर जरूर ऐका. मी कुणाला नाही कुणाला पोस्ट करीन ते, आणि त्या याच्यावर बोलणार आहे. त्या एज्युकेशन हे जी पॉलिसी आली त्यातल्या शी इज वन ऑफ द मेंबर, ऑनरेबल. आणि त्या सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला, SNDTच्या कुलगुरू होत्या, त्या उद्या बोलणार आहेत, आपल्याजवळ संवाद साधणार आहेत. त्याच तुम्हाला काही प्रश्न असेल तर जरूर त्यांना विचारा. पण हे सगळं त्याच्यामध्ये एकमेकात ज्ञानभाषा म्हणजे मुलं आता किती भाषा शिकतात. कॉलेजला गेल्यावर जर्मन शिकलो आम्ही, फ्रेंच शिकलो, काय नातवंड आमची सांगत असतात आम्हालाच काही येत नाही, आम्ही अजून इथेच पडलोय. तसं नाही येते भाषा, तुम्ही शिकाल तेवढे थोडे कितीही शिकू शकता. आणि लहान वयात शिकवलं तर आधी, पण आपण सगळ्याचाच बाऊ करतो. अंगावर ओझ आहे त्याचं बाऊ, फारच मोठं सिलेबस वाढलं त्याचं बाऊ करणे. घ्या ना सुलभ करून, कसं करता येईल तो विचार करा ना. मार्ग ते सांगा, रडू नका की हे आम्हाला नाही स्वीकारता येणार.
मुलं किती, मला कौतुक वाटतं आजच्या तरुण मुलांचं, सगळं स्वीकारतायत ते. आम्हीच त्यांना वेगळे मार्ग देतोय की काय असं वाटायला लागलं. तर पहा, उत्तर काय पटत असेल तर. मॅडम लिंक पाठवा, नक्कीच ऐकू आम्ही. हा, पुढे श्रीरंग दातार यांचा प्रश्न आहे बापरे, मोठे जाणकार की आहेत. हो नाही नाही, म्हणजे खरंच अभ्यास. समर्थ रामदासांनी जशा अनेक रचना शार्दूल विक्रीडित मध्ये केलेल्या आहेत, तशा इतर कोणत्या संतांनी केल्या होत्या का, आणि ती वृत्त कोणती? वृत्तबद्धता म्हणजे काय, लयलूट आहे. पण एक गंमत अशी आहे त्याची, की जसं ओवीबद्ध ज्ञानेश्वरांनी केलं, आणि ओवी आणि अभंग हे स्वरूप त्या काळातल्या रचनेला आलं. पुढे परत काय बदलला, ही सामान्य जनता पुन्हा भयभीत झाली बिचारी, जे ज्ञानेश्वरांनी ऊर्जितावस्था त्यांना आणली होती एकनाथ कालीन नंतर. मग एकनाथ वगैरे नंतर परंपरा निर्माण होतात, त्या पंडिती साहित्याच्या होतात. मग पंडित कुठे गेले, परत संस्कृत साहित्याकडे. पंडित ते, त्यामुळे त्यांचे वाचन संस्कृत साहित्याचं. मग काय निर्माण झालं, पंडिती रचना निर्माण झाल्या, आणि पंडिती साहित्यामध्ये सगळे वृत्तबद्धता वगैरे आली आहे, जी संस्कृतमध्ये पण होती. त्यामुळे अनेक वृत्तांमध्ये लेखन झालेलं आहे. पंडिती साहित्य वाचलं तर तुम्हाला ते कळेल. मागच्या संतांचं मात्र तसं नाही आढळत, कारण त्यांच्या ते संपर्कातच नव्हतं, ते काही वाचतच नव्हते. त्यांना एवढंच माहितीये, अंतरीचे बोल स्वभाव आहे बाहेरी, जे माझ्या मनात येतं ते बोलायचं, इतकी सोपी आहे. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. भक्ती मार्ग जेव्हा सांगितला, जे जे भेटते भूत ते ते जाणीजे भगवंत, हे स्वीकारत होते ते. त्यामुळे त्यांना इतकं स्वभाव. मग सावतामाळी काय म्हणतो, कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. त्यामुळे त्याला तिथेच मिठाई दिसते. तोच कर्मयोग. काय कर्मयोग, का सांगायला मोठं तत्वज्ञान लागलं का? ज्ञानेश्वरांची ओवी कशी पोचली ती पाही, किती सुंदर त्यांच्यापर्यंत पोचली. जनाबाई आमच्या म्हणतात, स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास, साधू संते ऐसे केले मज. आम्ही अजूनही रडतो आमच्या समानतेच्या हक्कासाठी. पण तेव्हा बाईंना संतांनी सांगितलं तर ना, अगं बघ बाळगू नकोस, सगळं चराचर एकच आहे, तू कशाला वेगळं पण म्हणते. मला तो तिथे दिसायला लागतो फेमिनिझम, म्हणून ती धाडसाने उभ्या राहिल्या. विठू माऊलीला सुद्धा शिव्या देण्याची ताकद त्यांच्यात होती, कारण इतकं एकात्मता, इतकं अद्वैत, इतकं सगळ्यांना एकच सामावून घेण्याची ताकद, आणि तो आपला भाव आहे, तो प्रकट होतो त्याच्यामध्ये. म्हणजे प्रश्न काय होता, पण पुन्हा वेगळ्या वाटेकडे जाते मी, असं मला लक्षात येतं. प्रश्न असा होता की नाही नाही, वृत्त म्हणजे वृत्त, की जसं वृत्त, वृत्तांची तर वृत्तबद्धता नंतर स्वीकारली गेलेली आहे, त्यामुळे पुढे आपल्याला सगळीकडे ते पाहायला मिळते. पंडिती साहित्यामध्ये भरपूर. पुढे कवी मोरोपंतांनी वगैरे स्वीकारली ती सुसंगती सुद्धा. हो. पृथ्वी वृत्तामध्ये वगैरे ती होती. मंदाक्रांता, पृथ्वी, म्हणजे हो, माझे सगळे पृथ्वी पाठ आहे जसं जसं वृत्त. सगळ्या चालीवर आम्ही कविता म्हणत असतो. मंदाक्रांता हो म्हणती तिजला, वृत्त ते मंद चाले. म्हणजे वृत्ताची लक्षणं पण त्याच्यात आम्हाला गुरु इतके ग्रेट भेटले ना, की आम्हाला त्यामुळे वृत्त सगळे तोंडपाठ, आणि त्यामुळे कुठली कविता समोर आली की ती वृत्तबद्धात कशी लावायची हे आम्ही लगेच म्हणून दाखवू शकतो. खूप भाग्यवान मॅडम. स्वतंत्र विषय जरूर अभ्यास, जरूर. मला मॅडम वेळ आहे आपल्याला, अजून 3-4 प्रश्न आहेत. विचारा. 1-2 घेऊया का? हा. 1-2 घेऊया. हा, 1-2 घेऊयात बस. एक मला विचारायचं आहे की हे विश्वाची माझे घर या संत ज्ञानेश्वराच्या वचनाचा प्रत्यय आज आपल्याला तंत्रयुगात येतो आहे. दळणवळण, संपर्काची आधुनिक साधनं, त्याच्यानंतर वैश्विक खेड्याची संकल्पना आज प्रत्यक्षात आलेली आहे, आणि गाव ते जग जोडलं गेलेलं आहे, माणूस जोडला गेलेला आहे. माणसं मनाने जवळ आली तर सर्व मानव सुखी होईल. या संतांच्या वाङ्मयातील विचाराबद्दल आपण काय सांगू शकाल मॅडम? फार सुंदर. म्हणजे काही प्रश्नांना खूप महत्व असतं, की एखादा प्रश्न तुम्ही कसा विचारता, की जो एक सामर्थ्यशाली प्रश्न असतो. म्हणजे मला आठवतं की मी जेव्हा प्रश्न काढला ज्ञानेश्वरीवरचा, भक्ती हीच नीती, आणि एवढ्या शब्दामध्ये डिस्क्राईब करा असं लिहिलं होतं, आणि तो मी गाजला होता विद्यापीठामध्ये की काय प्रश्न विचारलाय, एका शब्दात तुम्ही, तसा तुमचा प्रश्न आहे मॅडम,
मोठा जरी प्रश्न असला तरी महत्वाचा मुद्दा असा आहे की हे विश्वची माझे घर, आणि माझ्या या सगळ्या आजच्या बोलण्याचा आशय पण त्याच्यामध्ये येईल. आपण काय करतोय हे विश्वाची माझे घर एवढंच म्हणतोय, आणि म्हणून आपण म्हणतो की आज आपण सगळे जवळ आलो. वास्तविक पाहता व्हर्च्युअली सगळे जवळ आलोय. खरंच आहे, इथे जेवतोय, पदार्थ होता क्षणी माझ्या लेकीकडे तो पोचतो, पण व्हर्च्युअली. आणि म्हणजे कुठले आपण इथे बोलतोय ते आता तुमच्या समोर सगळ्यांचं पोहोचतंय. हे जरी खरं असलं तरी ओवीचा अर्थ आपल्याला जर जाणून घेतला, आपण सगळ्या अर्धवट गोष्टी ऐकतो आणि मग तेवढ्यावरच सोडून देतो. पुढे ते म्हणतात ते फार महत्वाचं, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. तुम्ही जो मन जोडणं म्हणतात तर ती मती स्थिर झाली पाहिजे आपली सगळ्यांची. आता आपण जितके म्हणून जोडले जातो आहोत जगाशी संपर्काच्या माध्यमातून, त्यांची मती आहे का स्थिर? कशासाठीची? तर किंबहुना चराचर आपण झाला. तो चर आणि आचर आपण स्वतः झालाय का? जे काही स्थावर जंगम हालचाली प्राणी मात्र जे जे भेटते भूत ते ते जाणीचे भगवंत, अशी आपली वृत्ती झाले का? उलट आपले वादच वाढले, उलट संघर्ष जास्त निर्माण झालाय. कधी कधी असं वाटतं फोन नको, त्याच्यावरून एवढं बोललं जातं की त्या बोलण्याच्या माध्यमातून आज अनेक विसंवाद कुटुंबामध्ये आहेत. हे म्हणजे पॉज घेऊन बोलते मी, कारण विचार कराल तुम्ही की बोलण्यानं केवढे प्रश्न निर्माणही होत आहेत. जितके सॉल्व्ह होतात ना त्याच्यापेक्षा अधिक बोलण्यानं प्रश्न. हॅलो, कुठे गेलायस? काय करतोय? कुठे आहेस? हे नसतंच आपल्याला माहित. तर म्हणजे कधी कधी हे विचारात घेतलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला शिकायचं आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग जग जवळ आणण्यासाठी घ्यायचंय. हे विश्वाची माझे घर म्हणण्याची ताकद देण्याची, पण त्यासाठी मती जयाची स्थिर. मी असं म्हणत नाही की सगळ्यांनीच घेऊ दे, अमेरिकावाले हे वाले नाही आपण शिकवायला जाऊ शकत, पण आपण काही जण तरी घेऊ शकतो, ज्यांना कळले हे तरी घेऊ शकतो. मती स्थिर करा. आणि कसं? चराचर एकची झाला, ते महत्वाचं आहे. मला बाबा बोरकरांची कविता आठवली आता की त्यांचं जीवन त्यांना कळले हो. म्हणजे हे विश्वाची माझे घर कसं? तर मी पण त्यांचे पक्व फळापरी अलगद सहजपणाने, सहजपणाने गळले. सहजपणानं जर गळलं ना मी पण, आपल्याला सगळ्यांना मी पण आहे, अहंकार आहे. मला हे एवढं येतं म्हणून मला बोलवलं, असं नाहीये. असं नसतं, खूप जणांना येत असतं. तर विश्वाची माझे घर होईल. नाहीतर कसं होणार? माझं घर मी वेगळंच थाटलं जर, नाही माझं काहीतरी वेगळं, तर नाही होऊ शकत. त्यामुळे आज जे प्रश्न आहेत ना ते तंत्रज्ञानामुळे एकत्र आलोय असं नाही. मला खूप छान माझ्या भावाने संदेश पाठवलेला, मला म्हणजे सहज वाचनात आला. वेअर इज द लाईफ वी लॉस्ट इन लिव्हिंग? लाईफ लिव्हिंग मध्ये नाही. आपल्या जिवंतपणा आहे का जगण्यात? जिवंत असणं म्हणजे काय? किंवा वेअर इज द विजडम वी हॅव लॉस्ट इन नॉलेज? शहाणपण. मला नॉलेज भरपूर आलं, पण शहाणपण आलंय का? वेअर इज द नॉलेज वी हॅव लॉस्ट? टी.एस. इलियटचे हे शब्द आहेत. हे सगळे मोठे, जसं यांनी कळलं. बाबा बोरकर म्हणतात, चराचरापरी होऊन जीवन स्नेहमय पाजळले हो. चराचर जर झालं ना, फुलांवर, प्राण्यांवर, झाडं लावा, प्रेम करा. झाड तोडताना मला दिसतं नाही. मी आता काय आहे, लिंब लोण लागतं हल्ली, लिंबाची झाडं लागतात. मला इथे समोर बसते मी, आणि जेव्हा आम्हीच लावलेले लिंबाचं झाड खडाखड तोडत असतात, ओरबाडतात, लोंबकळतात, ती वाईट वाटतं की अरे ते तुम्ही हातपाय तोडतात असं वाटतं. इतकी संवेदनशीलता नको का आपल्याला? मी त्यांना विचारते, अहो तुम्ही एकदा तरी पाणी तरी घातलेत का? एक बाटलीत पाणी तरी घातलं का? राग येतो कधी कधी ना, तेव्हा विचार. ही संवेदनशीलता जोपर्यंत येत नाही ना, तोवर पण हे विश्वाची माझे घर हे ज्ञानदेवानी जे सांगून ठेवलंय, म्हणजेच पुन्हा अनुभव घ्या. त्या ओव्यांचे अनुभव घेतले ना
किंवा ते आपण शिकून जाणून घेतलं, जसं तुम्ही प्रश्न विचारला की आपल्याला समजून घेतलं, तर तुम्ही, मी सांगितलं तुम्हाला, तुम्ही दुसऱ्यांना सांगा, 10 जणांना सांगा, तर हे विश्वाचे माझे घर व्हायला व्हायला आहे. आधी आपण आपल्या भोवतीच माणसं एकत्र करूया संवादाच्या माध्यमातून. शब्दे विण संवादू, दुजे विण अनुवादू, अनुवाद होऊ द्या. सगळे एकत्र येतात. मला तर कधी कधी असं वाटतं, कुठलीही ओवी अनुभव घेतली आणि अनुभवली तरी मला सगळे आयाम लक्षात येतात. एकाच ओवीमध्ये काय सामर्थ्य आहे शब्दांना, काही कळत नाही. केवढी अगाध प्रतिभा होती. तर अद्वैत मी पण ते जीवन जर कळलं तर हे विश्वाची माझे घर व्हायला वेळ नाही. तेवढीच कमतरता आहे, बाकी सगळं जोडलं गेलं. मधुजाता मॅडम, भरपूर प्रश्न आहेत, काय करू, एखादा घेऊ का नाही शेवटचा? मॅडम, हा? डॉक्टर राघवेंद्र राऊत मॅडमशी संवाद साधू इच्छित आहेत, हा तर हा ते बोलतील आता ठीक आहे, काहीतरी. ठीक आहे. ओके ओके. नमस्कार मॅडम. नमस्कार. मला अप्रतिम दिसत नाही भाषण, कोण आहे. अप्रतिम भाषण आणि खूप खूप माहिती मिळाली. त्या बाबतीत तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता आणि ती माझी शंका खूप काळापासून होती, कारण मी ज्ञानेश्वरी वाचली फार पूर्वी, आणि तेव्हा मला असं लक्षात आलं की ज्ञानेश्वरी मधून जी ओवी निर्माण होती ती साहित्यातली ओवी. त्याचबरोबर साहित्यातली ओवी, ज्ञानेश्वरापासून जी सुरू होती, ज्ञानेश्वरी पासून ती साहित्यातली ओवी. पण त्याही अगोदर माझं असं निरीक्षण आहे की ज्या स्त्रिया आपल्याकडच्या जात्यावर बसून ओव्या गायच्या त्यांना आपण स्त्रियांच्या ओवी म्हणत असतो. तर मला असं तुम्हाला विचार की स्त्रियांची ओवी आणि साहित्यातली ओवी ह्यातला फरक काय, आणि आपण साहित्यामध्ये त्या स्त्रियांची ओवी का घेत नाहीत? आधी पहिला तुमचा मुद्दा अत्यंत महत्वाचा, आणि तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली आहे, मला ऐकून खूप आनंद झाला. पहिली गोष्ट अशी, मी जे सुरुवातीला सांगितलं की ज्ञानेश्वरांनी ओवी हे माध्यम स्वीकारलं जे प्रचलित लिखित नव्हतं, पण स्त्री आणि बहुजन समाज हा ओवी मध्ये गात होता. कारण तेव्हा लिखित स्वरूपात काही साधनं नव्हती, आणि त्यामुळे ही ओवी हा प्रकार मौखिक होताच, समाजामध्ये होताच, तो स्वरूपामध्ये, म्हणजे ती रचनाबद्ध, रूपबंध, ती जात्यावरची ओवी प्रत्येक क्षणोक्षणी. म्हणजे माझं असं म्हणणं की आता जेव्हा बोलीचा अभ्यास होतो तेव्हा या ओव्याच आपल्याला सापडतात. लावणी करताना ओवी, म्हणजे शेती हा प्रधान देश होता आपला, होता म्हणायची वेळ आली, मला वाईट वाटत, पण आता हे आहे म्हणूया, किंवा काय ते तुम्ही ठरवा. तर शेती प्रधान, शेती हाच व्यवसाय मुख्य होता, आणि त्याच्यावर अवलंबून होतं, व्यवसाय नाही त्याला म्हणू आपण, त्याच्यावर अवलंबून दुसरे व्यवसाय होते. त्यामुळे ओवी ह्या शेतीच्या संदर्भातल्या किंवा जे जे व्यवसाय होते त्याच्या संदर्भातल्या निर्माण झालेले आहेत. तुम्ही संतांचं साहित्य सगळं बघितलं तर त्यांचा सगळं साहित्य तशाच प्रकारचं आहे. जे जे आहे ते आपल्या, म्हणजे चोखामेळा असो किंवा नरहरी सोनार असो, सगळेजण आपला जो व्यवसाय आहे त्याच्या आधारानं ओव्या त्या केलेल्या आहेत. म्हणजे हा प्रचलित असलेला असा रचनाबंध, रूपबंध साहित्याचा ज्ञानेश्वरांनी अधिकृतपणे ग्रंथित केला. हे खूप मोठं काम आहे. आता पुन्हा आपण सगळं त्या मुद्द्याकडेच पुन्हा येतोय की मग ते आज आपण का नाही, आता तो तुम्हाला दिसेल ओवीबद्ध साहित्य रचना फार क्वचित होते, तरी सुद्धा पशु महाराजांच्या वगैरे सगळे ओव्या करतात, नाही असं नाही, आहे आताही, पण रूपबंध प्रचलित नाही. आम्ही नवीन आम्हाला सारखं नवीन स्वीकारायचं असतं, त्याच्यामध्ये करण्याचं धाडस केलं पाहिजे. आणि ओवी हा असा आहे की तो ओवी ही आत्मिक अनुभूतीची गोष्ट आहे, त्यामुळे ती बायांकडनं जास्त चांगली लिहिल्या गेल्या. तुळशी वृंदावनाजवळच्या ओव्या वगैरे वगैरे, संध्याकाळच्या ओव्या. माझी आई तर खूप ओव्या म्हणायची, म्हणजे अगदी आम्ही येऊन घरी गेलो नाही याच्यावर सुद्धा तिची लगेच ओवी असायची की 2 दिवसासाठी येऊन जा माये, असं म्हणून लगेच ती त्याच्यामधली ओवी असायची. की ह्या त्या जेव्हा त्यांना दुसरं काहीच माध्यम नाहीये तेव्हा ते लोक ओव्या करतात. अजूनही आपल्याला आपल्याकडच्या आदिवासी भागातल्या वगैरे या रचना. आणि रूपबंध हा गेय आहे, सहज गेयता त्याला आहे, त्यामुळे तो स्वीकारलेला रूपबंध आहे. आजही तुमच्यासारख्याने कराव्या, नव्या माणसाने स्वीकारावं तो खरं तर ओवी हा रूपबंध नव्यांनी अभ्यासकांनी तर स्वीकाराव्या, पण आता
जे जनसमुदाय सामान्य स्त्रिया आहेत त्यांची गाणी तुम्ही कलेक्ट करा, हे करा, संकलित करा, खूप मोठं तुम्हाला साहित्य त्याच्यामधून सापडेल. तेच साहित्य आहे. साहित्य म्हणजे वेगळं काही नसतं. साहित्य म्हणजे सहज जे काही भाव पोचणं. भाव पोचला की ते साहित्य झालं. तुम्हाला काही कृत्रिम शब्द नको आणायला, आणि असं काय मोठे शब्द आणायला नको, संस्कृत प्रचारच असलं पाहिजे असं नाहीये. साध्या शोपामध्ये सुद्धा असे आढळतो, तेव्हा ते साहित्य होतं. त्यामुळे साहित्याची व्याख्याच आपण बदलून टाकायला पाहिजे. काहीतरी मला अमुक पद्धतीनं केलं, पानाफुनांवरच केलं, प्रेमावरच केलं म्हणजे साहित्य नाही. कशावरही तुम्ही आत्मिक बोल तुमचे आले पाहिजेत, अनुभूतीचे, तर ते साहित्य असतं. धन्यवाद मॅडम. आणि डॉक्टर राघवेंद्र भाऊ. डॉक्टर राघवेंद्र अर्थतज्ञ आहेत मॅडम. अच्छा, नमस्कार. तर ज्योत्स्ना मॅडम. ज्योत्स्ना मॅडम. हा बोला. मनोजिता, एक मिनिट. ह्या संदर्भात तुम्हाला वेळ घेऊ का थोडासा, 2 मिनिटं चालेल का मनोजिता? मनोजिता, काय म्हणायचं बोला. तुम्ही आता मगाशी जे विंदा करंदीकरांबद्दल तुम्ही सांगितलं की त्यांना ते दान करण्याचं तुम्ही आठवण सांगितली, त्या संदर्भात मी 2 मिनिटात तुम्हाला सांगतो. मला 1971 आणि 1980 ह्या दशकामध्ये विंदा करंदीकरांबरोबर काम करण्याचे भाग्य मिळालं. एकाच आम्ही कॉलेजमध्ये होतो. ते अर्थशास्त्राचा, ते इंग्रजी साहित्याचे. तर त्यासाठी एक सगळ्यांना आवडेल ते की ते दान कसं करत असत. ते साहित्य सभामध्ये शाकुंतला बिल्डिंग मध्ये राहत असत, दुसऱ्या मजल्यावर. आम्ही खूप त्या जवळचे होतो. तर एकदा काय झालं की आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. त्यांनी नवीन हार्मोनियम आणला होता, नवा हार्मोनियम आणला होता, आणि तो हार्मोनियम दाखवायचा होता आणि त्यावरती गायचं होतं. मग आम्ही प्राध्यापक त्यांच्याकडे गेलो होतो आणि ते बसले, गायला बसले. तेवढ्यात खालनं एका भिकाऱ्याच्या गाण्याचा त्यांना आवाज ऐकायला आला आणि ते चटकन उठले. आम्हाला ते असे विक्षिप्त होते, उठले आणि त्यांनी बाल्कनीवर पाहिलं, खाली भिकारी गात होता. त्यांना ते आवडलं गाणं. त्यांनी ते नवा हार्मोनियम तसा उचलला, खाली चालत गेले आणि त्याला देऊन टाकलं. ते म्हणाले, हे घे तू, उत्तम वाजवतो. हे दान करण्याचं एक दुसरी आठवण तुम्हाला सांग. खूप छान आठवण भाऊ. छान. ज्योत्स्ना मॅडम. हा बोला. आपण आता फक्त एकच मी प्रश्न संध्या मॅडमना विचारते, शेवटचा, की पसायदान ह्या विश्व प्रार्थनेतून ज्ञानदेवांचे काय मागणे आहे नक्की? अगदी थोडक्यात मॅडम. त्यामुळे मॅडम म्हटलंय ना, माझी लाडकी विद्यार्थिनी, अतिशय सुंदर गायिका पसायदान तुमच्या समोर सादर करणार आहे. अहो, सगळं विश्वाचा अर्थच त्याच्यामध्ये आलाय. अजून काय पाहिजे? खरं तर वैश्विक प्रार्थना करावी हे सामर्थ्य त्या 10 ओव्यांमध्ये आहे. याच्यापेक्षा आणि काय म्हणजे पसायदानावर स्वतंत्रपणे खरं तर बोलायला पाहिजे. हा खरा मोठा व्याख्यानाचा विषय आहे. पण त्याच्यामध्ये पण याचना करताना त्यांनी असं म्हटलंय की आता विश्वात्मके देवे तेने वाग्यज्ञ तोषावे. पुन्हा ते त्याचे होता, हा जो वाग्यज्ञ मी निर्माण केलाय, यज्ञ आहे तो. पहा तुम्ही यज्ञाच्या संकल्पना सगळ्या बदलतात की नाही. यज्ञ म्हणजे सगळ्या गोष्टींची आहुती देणं. तोषोनी मज द्यावे पसायदान, जे खळांची व्यंकटी सांडू. प्रत्येक ह्याच्यावरच बोलावं लागेल मॅडम, फार होईल. पण दुष्टपणा जो आहे तोच नष्ट होऊ दे, ज्ञानरूपी अंधाराचा प्रकाश होऊ दे, असं सगळ्या त्याची वर्णन आहेत. आपण खरं तर स्वतंत्र आहे आणि म्हणून ते पसायदान आहे. ते इतकं अमृतासारखं आहे. त्यांनी ते अर्थ, पण मी तर म्हणते पसायदान रोजचं रोज म्हणावं की हे सगळं होऊ दे, व्हायब्रेशन चांगलं होईल. आजकाल असतं ना, चांगलं बोला काहीतरी. रोज सगळ्यांनी घरामध्ये पसायदान बोलावं. कुठले फोटो आपण काय काय लावत असतो. अरे ज्ञानदेव, मला एका ब्राह्मण सभेत बोलवलं आणि त्यांनी कुठले तरी असे वेगवेगळे फोटो लावले. असे काय लावलं होतं नको. मी त्यांना म्हटलं, अहो तुम्हाला माहितीये का, ज्ञानदेव हे सगळ्याला तुम्हाला ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी हे माहिती आहेत का? म्हणजे कोण 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 मोठं म्हणत. म्हटलं म्हणजे आपले ज्ञानदेव, जे आपले आद्य मोठा ब्राह्मण एक, ते किती विनयशील होते. त्यांचा फोटो लावा ना. मराठी भाषेचा पण पुरस्कार केला, सगळंच केलं त्यांनी. पसायदान त्यांनी मागितलं. किती छोटा मुलगा. मी ज्ञानेश्वरांवर काहीच बोलले नाही. मला ते म्हणजे खूपच कसं आहे ना की ते
लहान मूल काय अभ्यास करून आपल्यासाठी ठेवलाय. 16 वर्षाच्या वयात ज्ञानेश्वरी लिहिली आणि भावार्थ दीपिका ती आहे. भावार्थाचं दीप, त्याला पण त्यांनी दीपिका म्हटलंय. परत तो मोठा आम्ही आत्ताच महागुरु महा वगैरे सगळं म्हणायला लागतो. सगळे हे शब्द आपण जपून वापरले पाहिजेत सगळ्याला. काय नक्की कुणाचं सामर्थ्य ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. पसायदानाचं रूप आपण स्वतंत्र खरं तर बोलूया असं तऱ्हेनं ते आहे. म्हणजे सगळंच मागितलं त्यांनी काय काय व्हायला पाहिजे आणि काय नको. आता ही छान गाईल मॅडम. ना तेव्हा ओके, आपल्याला नक्की. तुम्ही कान देऊन नक्की ऐकाल, कारण आता आपण ओव्यांचे अनुभव घ्यायला एक पाऊल पुढे उचललंय. तेव्हा तुम्ही आता कान देऊन, फक्त तिचा आवाज गोड आहे त्याच्यात रमू नका, कारण तिचा आवाज गोडच आहे. जसं नानादेव म्हणतात अहो ते माधुरच असतं. त्या माधुर्याचे चाखणं तुम्हाला यायला पाहिजे, ते रसपान करता आलं पाहिजे. माधुर्य म्हणजे शब्दांचं माधुर्य, आवाजाचं तिच्या ध्वनीचं माधुर्य, हे सगळं आपल्याला आलं पाहिजे. आणि तेच मनुजता ओके. स्वतंत्रपणे विषय ठेव, मी नक्की हो, बोलेन. हो. नक्की, नक्की. त्याच्यावर स्वतंत्र एकदा पसायदानामध्ये सगळी ज्ञानेश्वरी आली. व्हर्च्युअल मॅडम, व्हर्च्युअल नको. जेव्हा होईल तेव्हा आपण तुमचं नक्की फक्त व्याख्यान ठेवूया. पसायदानाला, फक्त नक्की पसायदानाला. पसायदान, फक्त पसायदान. चालेल, नक्की हां, तर तयारी करता अडचण नको. नक्की, नक्की. ज्ञानेश्वरी आणि मराठी भाषा याच्यावर खूप सुंदर रंगतदार चर्चा झाली. धन्यवाद शहापुरे मॅडम आणि ज्योत्स्ना मॅडम. आता साऱ्या जगण्याचे सार ज्याचे एकवटले असे पसायदान आपण ऐकूयात. आणि म्हणतायत संगीत विशारद सौ कांचन गिरीश राऊत. कांचन. नमस्कार तुला. हो, तुम्हाला नमस्कार इथून माझा. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदानवी. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी. भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतु. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी तिन्ही लोकी. भजे जो आदि पुरुखी,
अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये हो आवेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. हा शांत रस. खूपच सुरेल असं पसायदान. कान अगदी तृप्त झाले. खूप खूप धन्यवाद कांचन. खूप खूप मला धन्यवाद. धन्यवाद, तुम्ही मला गायला सांगितलं. नाही, आमचं भाग्य. आम्हाला खूप सुंदर पसायदान ऐकायला मिळालं. तुझ्या आवाजात, सुरेख आवाजात, सुरेल आवाजात, उच्चारासहित. हो हो, ते महत्वाचं. मॅडमनीच रेकमेंड केलं होतं तुझं नाव, त्यामुळे ते सगळ्या प्रश्नच नाही. गुरुजनांचे आशीर्वाद, जे काही तुम्हाला चांगलं वाटलं असेल तर. तू खूपच छान गातेस नेहमीच, प्रश्नच नाहीये. धन्यवाद. धन्यवाद कांचन. आता सर्वप्रथम मी शहापुरे मॅडमचे आभार मानू इच्छिते. खूप खूप आभार. त्यांनी अगदी 13व्या शतकातलं जीवन ज्ञान आपल्या आजच्या 21व्या शतकात कसं लागू होतं याचं सुंदर असं विवेचन केलं. आणि हे मला वाटतं ऐकल्यानंतर काही जणांना तरी इच्छा होईल की बासनात गुंडाळलेली ज्ञानेश्वरी बाहेर काढून वाचावी. आणि मला वाटतं या वेबिनारचं हेच यश असेल असं नक्कीच मला वाटतं. गेल्या 6 आठवड्यापासून आपण 7 वेबिनार आणि 1 रंगतरंग असे कार्यक्रम केलेत. तुम्हा सर्वांचा सहभाग आणि छान प्रतिसाद ह्यामुळेच हे शक्य झालं. आपणा सर्वांचे खूप खूप आभार. आज या वेबिनार मध्ये डॉक्टर नंदकुमार वर्तक, लीना वर्तक, डॉक्टर राघवेंद्र राऊत, डॉक्टर अंजली आणि डॉक्टर रोमिओ मस्करेनस, सुधीर भाई सावे, सुहासिनी मॅडम, डॉक्टर सुचिता पाटील, डॉक्टर कल्पना देशपांडे, जयश्री विजय पाटील पुण्याहून आणि संजय मोरब खास उपस्थित आहेत, तर त्यांचे खूप खूप धन्यवाद. पुढच्या रविवारी ऍक्च्युली गणपती बाप्पा येत आहेत आणि त्याच्यामुळे वेबिनारला सुट्टी आहे. आणि तुम्हा सर्वांना गणपती उत्सवासाठी खूप खूप शुभेच्छा. सर्व जगावर आलेलं हे कोविड-19चं संकट लवकर दूर हो अशी आपण बाप्पाजवळ प्रार्थना करूयात. सुरक्षित राहा, काळजी घ्या. यापुढेही तुम्हा सर्वांच्या सहकार्याने असेच आपण वेगवेगळे विषय घेऊन भेटत राहू. कसे भेटू मी आता काही सांगू शकत नाही, पण नक्की भेटू, वेबिनारद्वारे भेटू, प्रत्यक्ष भेटूयात. पण कायम संपर्कात राहूयात. आणि पुन्हा एकदा शहापुरे मॅडमचं खास धन्यवाद त्यांना, कांचनचे धन्यवाद आणि सर्व उपस्थित जे सहभागी झालेले आहेत या वेबिनार मध्ये त्यांना खूप खूप त्यांचे आभार. गणपती बाप्पा मोरया. आजचे हे वेबिनार इथेच संपले असं मी जाहीर करते. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.